सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। घरीच राहा, सुरक्षित राहा, शासनाने घालून दिलेल्या नियमांचं सर्वांनी पालन करा व ऐकत राहा महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलवरील ज्ञानवर्धक सर्व व्हिडिओ। काल आपण सर्वांनी श्री गोविंदप्रभू चरित्रातील लीळा क्रमांक 102 ते 124 ह्या लीळा ऐकल्या। आज आपण त्या पुढील लीळा ऐकणार आहोत। लीळा क्रमांक 125 ते 156 या लीळांमध्ये आपण जाणून घेणार आहोत महादैसाला सर्पदंश झाल्यावर श्री गोविंदप्रभू महाराजांनी महादैसाला कसं जीवनदान दिलं, श्रीप्रभूंनी आबासाला का व कशासाठी नवस बोलायला लावला व तो नवस मग परत कसा फेडला। दररोजच्याच प्रमाणे हाही व्हिडिओ मोठा होणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका। व्हिडिओ सोडून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ऐका, म्हणजे हा जो श्री गोविंदप्रभू महाराजांच्या चरित्राच्या श्रवणाचा जो महालाभ आहे तो तुम्हाला पूर्ण मिळेल। तशीच दुसरी ही लीळा आहे, पण त्या लीळेमध्ये एका बाईने श्री गोविंदप्रभू महाराजांच्या ठिकाणी नवस केला, पण तो नवस पूर्ण झाल्यावर ती बाई विसरली। मग श्री प्रभूंनी कसा तो नवस वसूल केला त्या बाईकडून, ही आपण एक फार छान अशी लीळा आहे ते पण जाणून घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं ह्या व्हिडिओमध्ये असलेलं मुख्य आकर्षण म्हणजे श्रीप्रभू महाराजांची लेक व जावाई श्रीप्रभूंच्या भेटीला आले। तशा इतरही भरपूर लीळा आहेत या व्हिडिओमध्ये, त्याही लीळा सर्व ऐका। तर मग कुठेही जाऊ नका, ऐकत रहा श्री गोविंदप्रभू चरित्र। जर तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर मग उशीर काय करताय, हे चॅनल तुमच्यासारख्या जिज्ञासू, अभ्यासू आणि अर्थवंत श्रोत्यांसाठीच आहे। लगेच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण मी दररोज या चॅनलवर असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ टाकत असतो। चला तर मग आज काही आपण नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो भावे दोवे सिंपवणे। भावेच्या दिवशी दोवे सिंपवणे म्हणजे जे दुर्वा असतात, हराळी, त्याला शिंपवलं श्रीप्रभू महाराजांनी भक्तजनांकडून, आबाईसाकडून। भावेचा दिसी गोसावी आबाईसा ते म्हणितले। जो भावे सण असतो त्या सणाच्या दिवशी आबाईसाला श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ मेली जाये जाये भावे सिंपावी म्हणे। म्हणजे भावेच्या दिवशी सिंपावे म्हणजे शिंपायचं आहे आपल्याला, कशाला, दुर्व्याला, असे श्रीप्रभू महाराज आबाईसाला सांगतात। न सिंपावी म्हणे आओ सिंपावीची म्हणे, लोटी घ्याविया म्हणे, हळदी घाटी करावी म्हणे, उंडा पारू बांधावा म्हणे, मांडा मांडो सेयावा म्हणे, वडे मांडे रांधावे म्हणे। सण कसा साजरा करायचा हे पूर्ण असं करायचं आपल्याला, म्हणून असं श्रीप्रभू महाराज त्यांना आबाईसांना सांगत आहेत। मग आबाईसी लोटी घेतलिया, लोटी घेतल्या, छोटे छोटे मातीचे गाडगे छोटे ती घेतल्या, हळदी घाटी केली, आणि हळदी घाटी म्हणजे पिवळ्या रंगाचं केलं त्यांना, त्याच्यामध्ये पाणीही पिवळ्या रंगाचं, किंवा मग फक्त ते मडक्याला हळद लावली आणि पिवळे केले। उंडे वडे रांधिले, स्वयंपाकही केला, त्याच्यामध्ये मांडे पण तयार केले त्यांनी। स्वामी श्रीप्रभू महाराज म्हणले होते मागे की वडे मांडे रांधावे म्हणे, म्हणजे वडे पण तयार करा आणि मांडे पण। आपली पुरणपोळी कशी असते तसेच मांडे असतात, परंतु आपले लग्नामध्ये कशी मोठी चपाती करतात तर तेवढा एक असते, पुरण घालून तेवढा एक मांडा तयार करत असतात, तर तसे मांडेही तयार केले आबाईसानं। मग घेऊन निघाली, मग निघाले घेऊन कुठं सण साजरा करायचा होता तिथं। तव गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात
आव मेली जाये कांबळ्याचे वैरणे घे 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 ना म्हणे. कांबळ्याचं वैरण हे घे असं सांगितलं. भावेचं सण आहे ते. आता आपल्याकडे काय म्हणतात माहित नाही, इकडे काय म्हणतात सणाला माहित नाही आपल्याला, परंतु त्या विदर्भाचा शब्द आहे भावेचा सण. त्या दिवशी बघा ब्राह्मण लोक भिक्षा मागत असतात. म्हणजे ब्राह्मण लोक कधी दुसऱ्या वर्णाच्या मध्ये भिक्षा मागत नसतात, परंतु या भावेच्या दिवशी, या सणाच्या दिवशी ब्राह्मण लोक दुसऱ्या वर्णामध्ये बी जाऊन भिक्षा मागत असतात. या सणाचं असं एक आहे की ब्राह्मण लोक दुसरीकडे बी भिक्षा मागतात. नाही तर त्यांना जमत नाही, त्यांचं लिहि असतं ओळं सोवळं स्पृश्य अस्पृश्य, परंतु या दिवशी ते असं काही बाळगत नाहीत या सणाच्या दिवशी. असं या सणाचं महत्व आहे. मग आबाईसी कांबळ्याचे वैरणे घेतले. मग गेली, वैरण घेतलं, त्याच्या पेंड्या घेतल्या त्या कांबळ्याच्या. मांडव केला, त्याचा मांडव तयार केला. उंडा पारू बांधला, ज्या चौथऱ्यावर तो मांडव केला त्या वैरणीचा नेऊन पेंड्यांचा, त्या पारावर उंडा बांधला, उंडा ठेवला तिथं. मांडा मांडव सेला, ते जे मांडव तयार केला होता ते मांडव पण सजवला. हळदी घाटी भावे सिंपिली, त्या हळदी घाटीच्या जे घट पिवळे केले होते त्यानं ते भावे सिंपले, म्हणजे तिथं काही हरळ जी फुटली होती तिथं त्याच्यावर शिंपवलं पाणी. लोटी फोडलिया, मग ते मातीचे मडके होते छोटे छोटे ते फोडले तिथं. मग आबाईसी म्हणितले, आबाईसा म्हणते माहिम भट्टो लोटीचा हारा परता ठेवा. जे लोटी म्हणजे छोटे छोटे गाडगे घेतले ना, अशी एक ओळ तयार केली होती, त्याच्यातले काही 4-2 फोडले आणि बाकीचे मग आबाईसा माहिम भट्टाला म्हणते की बाकीचे मडके ते छोटे छोटे आहेत ते राहू द्या, परते ठेवा, म्हणजे ती जे ओळ आहे त्याला बाजूला उचलून ठेवा फुटल वगैरे म्हणून. मग रहाटावया होती, आपल्याला वापरायला होईल काहीतरी पुढं. मग गोसावी म्हणितले, असं आबाईसा असे म्हणल्या की मग त्यावर गोसावी श्रीगुरु महाराज म्हणतात, आव मेली जाये अवघिया फोडी म्हणे. सर्व जे काय छोटे छोटे ते मडके आणलेत, ते लोटी आणल्यात, ते सर्व फोडून टाक. मग अवघिया फोडिलिया, मग श्रीगुरु महाराज म्हणले म्हणून सर्व ते मडके छोटे छोटे फोडून टाकले. गोसावी म्हणितले आवो येथो येथो दोवे सिंप सिंपेना म्हणे. ते आबाईसासी उमटेची ना, आबाईसाला समजलंच नाही. नंतर पुन्हा ज्यावेळेस श्री गुरु महाराज म्हणतात की इथं दोवे सिंप. मग साधा ते पुसिले, साधा ही वराडातलीच होती त्यामुळे वराडातले शब्द तिला माहित होते. मग आबाईसा ह्या साधाईसाला विचारतात येल्लो दोवे म्हणजे काही. आता श्री गुरु महाराज जे दोवे म्हणाले तर या दोव्याचा अर्थ काय. मग साधी म्हणितले, साधाईसा यावर म्हणतात दोवे म्हणजे हरियाळी, जे हराळी फुटते त्या हराळीला दोवे असं म्हणतात. असं साधाईसानं अर्थ त्या दोवेचा सांगितला आबाईसाला. सिंपो बैसली, मग त्याच्यावर शिंपायला लागले पाणी. मग गोसावी म्हणितले, श्रीगुरु महाराज म्हणतात आओ मेली जाये हे नव्हे म्हणे पांढरी पांढरी सिंप. तिची हरळ नेमकी फुटायला लागली की पांढरट असते. समजा दगडाखालून अशी हरळ बाहेर निघाली असेल तर दगड उचलायचा तर त्याच्या खाली पांढरी हरळ दिसत असते. तर श्रीगुरु महाराज म्हणतात की हिरवी हरळ शिंपू नका, जी पांढरी आहे एकदम कोवळी हरळ निघालेली आहे ते शिंपा, म्हणजे तिला पाणी टाक. मग आबाईसी हळदी घाटी पांढरी हरियाळी सिंपली, पांढरी हरियाळी जी होती फुटलेली ते शिंपवलं तिथं पाणी. मग मढासी बीजे केले, मग मढाला निघून गेले. आबाईसा ते पडिताळणे, आबाईसाला पडताळ्यासाठी गेले श्री गुरु महाराज. आबाईसाचा वडील पुत्र सारंग पाणी भट्ट ते सरले. आबाईसाचे जे वडील पुत्र होते ते सारंग पाणी भट्ट हे सरले होते, म्हणजे बरेच वर्ष झाले होते सरून. दरोडेखोरांनी त्यांना मारलं होतं. त्याचे नी दुःखे पोटीची खांच जळतची असे, ते अंतःकरणामध्ये दुःख तसंच होतं आबाईसाच्या. तयासी दोही देवाचे सन्निधान, दोन्ही देवाचं श्री चक्रधर स्वामींचं आणि श्री प्रभू महाराजांचं अशा दोन्ही देवाचं सन्निधान होतं आबाईसाला. परत तेच खांच विझेची ना, जे अंतःकरणामध्ये जाळ उठला होता तो जाळ काय शमायला तयार नव्हता. तिये एकुदी ओटियावरी निजैली होती,
एके दिवशी ओट्यावर झोपलेली होती. तेथ गोसावी बीजे केले, तिथं श्रीप्रभू महाराज गेले. मग गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ मेली जाय खांत जळते म्हणे, म्हणजे हिच्या पोटात अजूनही आग आहे. म्हणून श्री करू दिधला, हाताने स्पर्श केला. स्पर्शिले, आओ जळते म्हणे न जळे म्हणे, आओ आता न जळेची म्हणे, आता तुझं पोट कधी जळणार नाही. जे अंतःकरणामध्ये तिच्या पोटात दुःख होतं की आपलं लेकरू मेलं, सारंगपाणी भट्ट मेले म्हणून, तर हे आता तुला कधीही त्याचा उपद्रव होणार नाही. ते दुःख आता सर्व नष्ट झालं आणि तुला कधी आता त्रास होणार नाही, असं तुझं पोट कधी जळणार नाही. आबाईसी म्हणितले जी जी, आता न जळे जी, आता काय जळत नाही. म्हणजे ते जे काही अग्नी होता दुःखाचा तो शमविला श्री गोविंदप्रभू महाराजांनी. तैला गोनी ते खांत जळो राहिली, दुःख निरपवणी गेले, सर्व दुःख निरपवणी फेडलं. खोडी नामकरणे, आबाईसाचं खोडी असं नामकरण केलं, म्हणजे नाव ठेवलं श्रीप्रभू महाराजांनी. आबाईसाचा एकू हात मोडला होता, आबाईसाचा एक हात मोडला. एकू दी ओट्यावरी आबाईसे निजैली होती, ओट्यावर आबाईसा झोपल्या होत्या. तेथ गोसावी बीजे केले, श्रीप्रभू महाराज तिथं गेले. मोडला हातू गोसावी श्रीकरे धरिला, जो हात मोडला होता तो हातामध्ये श्रीकरामध्ये धरला. खेळो लागले, खेळायला लागले. आओ खोडी होय, आओ खोडी होय म्हणे, आओ हातू मोडला म्हणे, म्हणजे आता तू खोडी होय म्हणे, म्हणजे तिथं खोडी असं नामकरण केलं श्री गोविंदप्रभू महाराजांनी. हातू मोडला म्हणे, हात तुझा मोडला. आओ हा हातू मोडावा म्हणे, हात मोडलेला आहे तर आता पुन्हा हा हात मोडावा म्हणे, म्हणजे श्रीप्रभू महाराज म्हणाले की आता पुन्हा हा हात तुझा मोडायचा. गोसावियांची सेवा न मोडावा म्हणे, आबाईसी म्हणितले जी जी न मोडावा जी. आबाईसा म्हणते की माझा हात आहे तो मोडू नका आता. गोसावियांची सेवा दास्या उपयोगा जातू असे जी, श्रीप्रभू महाराजांच्या उपयोगाला जात आहे सेवा दास्य करण्यासाठी हा हात, आणि म्हणून मोडू नका. गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात यावर. तर भक्ताचं समर्पण कसं असते, इथे एक उदाहरण आहे आबाईसाचं, की आबाईसा म्हणते का हात मोडला तर माझा कसं होईल, म्हातारपणी कसं होईल माझं, कोणी नाही मला करायला, असं तिला वाटलं का काही नाही वाटलं. तर ती काय म्हणते, हात मोडू नका. का बरं, तर श्रीप्रभू महाराजांच्या सेवा दास्यासाठी हा हात उपयोगाचा आलेला आहे, आणि हात जर मोडला तर श्रीप्रभूंची सेवा कोण करेल, तुमची सेवा कोण करेल. म्हणजे भक्ताला देवाची काळजी असते, स्वतःची काळजी कधी भक्त करत नसतो. तसं आबाईसांनी इथं एक सांगितलं की भक्त कसा असतो, याचं उदाहरण आपल्याला इथं दिसून येते की चिंता ते देवाची, बाकी कशाची चिंता नाही. स्वतःचा का होईल हात मोडल्यावर हे तिच्या लक्षात नाही आलं. लक्षात काय आलं की श्रीप्रभू महाराजांच्या सेवेसाठी हात उपयोगाला चाललेला आहे, आणि श्रीप्रभू महाराजांनी जर हात मोडला तर पुन्हा कोण्या हाताने आपण सेवा दास्य करायचा, असं तिला प्रश्न पडला. आओ मेली जाय न मोडेची म्हणे, मग उगेची राहिले. मग श्रीप्रभू महाराज असे म्हणतात की आता हा हात मी मोडणार नाही, आणि तिथं गपचूप राहिले, शांत बसले श्रीप्रभू महाराज. मग उगेची राहिले, चुपचाप बसले तिथं, काही बोलले नाही पुन्हा. आबाईसा प्रतीक्षा भटी उदक ओळगवणे, एकुदी आबाईसे जेवू बैसली होती. आबाईसा ह्या जेवायला बसल्या होत्या. गोसावी माचियावरी पहुडू स्वीकरिला, श्रीप्रभू महाराज माच्यावर झोपले होते. मग उपहुडू झाला, मग उपहुड झाला, झोपेतून उठले. मग उदक मागितले, श्रीप्रभू महाराजांनी झोपेतून उठल्यावर पिण्यासाठी पाणी मागितलं. आबाईसे म्हणितले, आबाईसा म्हणते, जाय हो नागदिया गोसावियांसी उदक ओळगवी. श्रीप्रभू महाराजांना उदक दे, म्हणजेच पाणी दे. हो का म्हणून उदक घेतले. मग भट्टोबास ठीक आहे म्हणतात आणि उदक घेतले त्यांनी. तव गोसावियांची अगाध श्रीमूर्ती दृष्टीचे पेना. श्रीप्रभू महाराजांची मूर्ती पाहून दृष्टीचे पेना, म्हणजे दृष्टीला त्यांच्या
पाहावतही नव्हतं, एवढी त्यांच्या ठिकाणी एक तेजोमयता दिसत होती भट्टोबासांना. मग खांबा अडवणी उदकाचे वाटे ओळगो बैसला. भट्टोबास खांबाच्या आडूवर राहून पाणी देण्यासाठी हात समोर केले. तव गोसावी न स्वीकरितीची. श्रीप्रभू महाराज स्वीकारायला तयार नव्हते पाणी. मग आबाईचे म्हणितले. आबाईसा म्हणतात यावर, जी जी स्वीकरी जो जी. त्या पाण्याचा उदकाचा स्वीकार करा अशी आबाईसा म्हणतात तिथं. मग गोसावी उदक स्वीकरिले. आबाईसांनी म्हटल्यानंतर, आबाईसांनी विनंती केल्यानंतर मग श्रीप्रभू महाराजांनी ते उदक स्वीकार केलं. पाठी घासणे एकी बाईल एकली एकटीक. ते नाहो बैसे. घरामध्ये एकलीच होती, दुसरं कोणीही नव्हतं. ते नाहो बैसे म्हणजे आंघोळीला बसली. ते म्हणे रावळे ते तरी माझी पाठी घासते. श्रीप्रभू महाराज आले असते तर माझी पाठ घासली असती. तब गोसावी बीजे करीती. श्रीप्रभू महाराज गेले तिथं. तिची पाठ घासे ती. त्या बाईची पाठ घासली श्रीप्रभू महाराजांनी. पाठी घासो सरे आणि धुमकेनी पाठीवरी हानी ती. पाठ घासली आणि मग धुमकेनी पाठीवर हानी दिली म्हणजे बुक्की मारली पाठीवर. मेली जाय पुरे न म्हणे. श्रीप्रभू महाराज म्हणतात की बस झालं कधी म्हणणार तू, किती वेळ घासूच द्यायली, म्हणून बुक्की मारली आणि मेली जाय पुरे न म्हणे. बस कर असं काय तू म्हणायलाच तयार नाही असं त्या बाईला म्हणतात. मग ते पुरे म्हणे. मग ती बाई म्हणते आता बस झालं पाठ घासणं. मग गोसावी बीजे करीती. मग तिथून श्रीप्रभू महाराज निघून जायचे. जानाळाचे उदकपान. जानाळा नावाचं तळ, तिथलं उदकपान असायचं श्रीप्रभू महाराजांना, म्हणजे पाणी तिथलंच असायचं पिण्यासाठी वापरण्यासाठी. जानाळाचे पाणी ते हळू. जानाळाचं जे पाणी होतं ते हळू होतं म्हणजे हलकं होतं, पिण्यासाठी वगैरे चांगलं होतं पचनासाठी. तेथोनी महादाईसे उदियाची कावडी भरवणी आणती. तेथोनी त्या जानाळ्या तळापासून सकाळी सकाळी महादाईसा ह्या कावड भरून पाणी आणीत होत्या. ते गोसावियांची सेवेसी उपयोगा जाय. श्रीप्रभू महाराजांच्या सेवेसाठी ते पाणी उपयोगाला जायचं. ऐसे प्रतिदिनी करीती. दररोज महादेशाचाच व्यापार होता तो, की त्या जानाळ्या तळ्यावर जायचं आणि पाणी भरून घेऊन यायचं. तव भक्तजनी म्हणितले. भक्तजन म्हणतात ते दुरी. जानाळ तळ हे थोडं दूर आहे म्हणून माहिम भट्टी अवघे गावीची उदके तू केली. सर्व गावातले जे उदक होते गावाच्या आसपासचे की जवळचं कोणतं आहे असं त्यांनी शोधणी केली. तव करड विहिरीचे उदका परिस जानाळाचे हळू तुकले. तर करड विहिरीचं जे उदक होतं त्या विहिरीपेक्षा जानाळ्याचं जे पाणी होतं ते हळू तुकलं म्हणजे हे हलकंच ठरलं. त्यांनी पाण्याचंही परीक्षण केलं, कोणतं जवळ आहे कोणतं दूर आहे आणि कोणतं पाणी चांगलं आहे पिण्यासाठी, कोणतं खराब आहे, हे सर्व परीक्षण केलं माई भट्टांनी. आणि त्याच्यानंतर असं निदर्शनात आलं की जवळपासचे जे पाणवठे होते त्या पाणवठ्यापेक्षा जानाळ्या तळ्याचं पाणी हे चांगलं आहे, हलकं आहे, जिरण्यासाठी पचनक्रियेसाठी चांगलं आहे. ते गुरुवे पाणी डवळती. परंतु ते पाणी त्या तळ्यावर गुरढोर जायचे आणि पाणी डवळून काढायचे, पूर्ण पाणी गढूळ व्हायचं. म्हणून पहातिया रात्री जाती. म्हणून पहातिया रात्री म्हणजे सकाळची जी रात्र असते, सकाळ होण्याच्या अगोदर जो अंधार असतो त्या अंधाऱ्यामध्ये तिथं जावं लागायचं, कारण की दिवस उजळला की मग ढोरं तिथं यायचे. म्हणून ते पाणी गढूळ न होता जर आणायचं असेल स्वच्छ तर मग ते अंधारामध्ये तिथं जावं लागायचं महादायसाला. तर म्हणून महादायसा काय करायची, पहाटे रात्री जाती म्हणजे अंधारात. सकाळी सकाळी अंधारच असायचा तरी पण पाणी आणण्यासाठी ते जायच्या महादायसा तिथं त्या तळ्यावर. ते तांब कळस भरुणी कावडी आणती. तांब कळस भरून, जे तांब्याचे कळस म्हणजे कळशा किंवा भांड हे भरून घेऊन कावडीमध्ये ठेवून आणायच्या. मग जानाळाचे उदक राहिले. जानाळ्याचंच उदक राहिलं. मग जानाळ्याचं उदकच तिथं वापरण्यासाठी त्यांनी ठरवलं की जानाळ्याचं उदकच चांगलं आहे. सर्पदृष्ट महादायी रक्षणे. साप दंश झाल्यानंतर, सापानं दंश केल्यानंतर महादायसाचं रक्षण केलं श्रीप्रभू महाराजांनी. एकुदी महादायसे पहारा रात्री उठिली. आखरीचा जो पहार असतो रात्रीचा म्हणजेच 5च्या पुढे 3 ते 6 हा पहार आखरीचा प्रहार असतो रात्रीचा. तर या पहारामध्ये उठल्या महादायसा. तांब कळस घेतले. तांब्याचे कळस घेतले ज्यानं पाणी आणायच्या त्या.
मग गेली तळ्यावर गेल्या. पुण्या तळ्यावर जानाळा तळ, जानाळा तळ्यावरून पाणी येण्याच्या दुरुस्ती. आता जानाळा तळ्यावर गेल्या. तांब कळस भरिले, जे काही घागरी कळशा नेल्या होत्या ते भरल्या. कावडीसी घातले, कावडीमध्ये ठेवल्या. घेऊनी निघाली, ती कावड घेऊन निघाल्या महादायचा. तव पान लागले, सापाने दंश केला. तैसीची कावडी घेऊन आली, तरी पण तशीच ते महादेसा कावड घेऊन आल्या राजमठामध्ये. रायांगणी उतरिली, रायांगणी आता जो आवार आहे, रुद्रपूरचा मागचा जो मोठा आवार आहे त्याला रायांगण म्हणतात. तर त्या रायांगणामध्ये महादेशाने कावड उतरून ठेवली आणि मूर्छना येऊनी पडली, चक्कर आली, बेशुद्ध झाल्या आणि पडल्या तिथं. ते समयी गोसावियांसी माचयावरी आसन, श्रीप्रभू महाराजांना माच्यावर आसन होतं. तेव्हा आबाईसे बोबाईली, आबाईसा ओरडते, जी जी देवकी दासी सर्पे खादली जी. जी देवांची दासी आहे महादाईसा ती सर्पे खादली म्हणजे सापानं दंश केला तिला. तैसेची गोसावी रायांगणासी बीजे केले. तसंच श्रीप्रभू महाराज त्या माच्यावरून उठले आणि सरळ रायांगणामध्ये आले. दृष्टी अवलोकिली, दृष्टीनं अवलोकन केलं महादाईसाला. विख निरुपवणी काढले, जे काही विष होतं शरीरामध्ये चढलेलं ते निरुपवण काढलं म्हणजे पूर्ण लवलेशही त्या विषाचा शरीरामध्ये ठेवलं नाही, पूर्ण उतरवलं विष. मग उठिली, मग महादेसा उठल्या. गोसावियांसी दंडवत घातले, श्रीप्रभू महाराजांना दंडवत घातले त्यांनी. श्रीचरणा लागली, पायाही पडली. मग गोसावी म्हणितले, आओ मेली जाय महादी सापे खादली म्हणे. महादी म्हणजे महादेशाला सापानं चावा घेतला म्हणे सापाने. की महादिया सापू खादला म्हणे, की महादेशा तर जिवंत राहिली. मग असं म्हणायचं की महादाईसानं सापाला खाल्लं, काय म्हणायचं म्हणजे सापानं महादेशाला दंश केला की महादेशानं सापाला दंश केला, असा श्रीप्रभू महाराजांनी प्रश्न केला. कारण की महादेशाच्या ठिकाणी त्या विषयाचा असर तर काही झाला नाही म्हणजे सरला नाही, परंतु साप चावल्यानंतर आपल्या माणसाच्या विषाचा असर सापावर होत असतो. म्हणजे श्रीप्रभू महाराज म्हणले ते बरोबर आहे की महादेशाने सापाला चावा घेतला समजा एक प्रकारचा, कारण की सापच बेशुद्ध होऊन पडला असं नाही तिथं. कारण की कोणता साप असो काही काळापुरता तो बेशुद्ध होत असतो माणसाला चावल्यानंतर होत असतो की म्हणतात असं होत असतो. कारण की माणसाच्या अंगात खूप विष असते ना. मग एवढा युरिया पचवायला माणूस, इंडोसल्फान पचवायला आजकाल किती विषय माणसाच्या अंगामध्ये. साप तर मग येणार, सापाला चक्कर तर येणारच. मग उमाईसा शिक्षा पण एकुदी गोसावी उतरडी रिगो गेले. उतरवण्यासाठी गेले. उतरंडी चुली खवखवीत इंगळ भरली होती. जी चूल होती ते खवखवीत इंगळानं भरलेली होती. तव गोसावियांचा फुटा चुली अंतू पडिला, त्या चुलीमध्ये पडला. तो गोसावी तो उमाईसी वरच्यावरी धरिला, वरच्यावर उमाईसानी धरला. आबाईसी म्हणितले, आबाईसा म्हणतात यावर, तू कायसिया धरिला, तू का बरं धरला. गोसावियांच्या दासी थोडिया धरतिया असती. श्रीप्रभू महाराजांच्या काय कमी दासी आहेत का जे ज्यांनी धरला असतं एक पडदा, तो म्हणजे तो उपरण्याचा भाग जो होता कपड्याचा, तो जो पडता तुम्ही धरला म्हणजे कोणा धरला उमाईसाने. तर आबाईसा म्हणते की श्रीप्रभू महाराजांच्या काय कमी दासी आहेत का भरपूर दासी आहेत जे हा पडदा ज्यांनी धरला असता. मग उगीची राहिली, मग उमाईसा शांत राहिला. तथा उमाईसा ते संबोखू, एकुदी उमाईसे तांदूळ सडिती होती. तांदूळ सडत बसल्या होत्या उमाईसा. गोसावी तयाची माथा कांठपरा फोडिला, खापर नेऊन त्यांच्या डोक्यामध्ये फोडलं. कांठपरा असं मडका असो राजन असो त्याच्या काठाला म्हणतात, जो काठ असतो त्याला कांठपरा म्हणत असतात. मग तो फोडला किंवा मग एखादं खापराचं छोटं मडकं असेल ते फोडलं. आणि उमाईसे रडो लागली, उमाईसा रडायला लागली डोक्यात मारलं म्हणून. उमाईसी म्हणितले, ये ही का माते मारिले. श्रीप्रभू महाराजांनी मला का बरं मारलं. मी यांचे काही केले, मी काय यांचं काही वाईट केलं का मला मारलं यांनी.
मी याचे नासी ना फोडीना, मी यांचं काही कधी नासही केलं नाही कोणत्या वस्तूचा, किंवा कोणती वस्तू फोडलीही नाही. म्हणून रडो लागली, उमायसा रडायला लागल्या. आबाईसी म्हणितले, आबाईसा म्हणते. उमायसा कोण होती? आबाईसाची लेक होती, मुलगी होती. आबाईसी म्हणितले, मग त्यांची आई आली तिचं संबोधन करायला म्हणजे समजूत काढायला. उमय उगी असं त्यांची आई सांगायला लागली उमायसाची की आता शांत राहा. तुझ्या कर्माचा गोसावी नासू केला, तुझ्या कर्माचा श्रीप्रभू महाराजांनी नाश केला. तव गोसावी बिजे केले, श्रीप्रभू महाराज तिथं गेले. श्रीकरे स्पर्शिले, हाताने स्पर्श केला. मग म्हणितले, आव तू येत दुखविलीसी म्हणे, डोक्याला हात लावला जिथं मार लागला तिथं, आणि म्हणतले इथं तुला दुःख झालं. आव उगी 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 राहे म्हणे, जसं लेकराला उगी उगी म्हणतात तसं श्रीप्रभू महाराज येऊन उमायसाला उगी उगी राहे असं म्हणायला लागले, समजूत काढायला लागले श्रीप्रभू महाराज पण. आबाईसी म्हणितले, आबाईसा म्हणतात, उमय तू ते गोसावी बुझाविताती, तुझी गोसावी समजूत काढत आहेत असं उमायसाला आबाईसा म्हणते. दंडवत तू करी, कर दंडवत आता श्रीप्रभू महाराजांना. उमाईसी म्हणितले, उमाईसा म्हणते, हे कायो झाले, मातेची मारिले आणि मीची दंडवत करीन, मलाच मारलं, मी मार खाल्ला आणि पुन्हा मीच दंडवत करू का? मी दंडवत करत नाही असं उमाईसा म्हणते. मिया काही याची वाटी चोरली, म्हणजे श्रीप्रभू महाराज मी काय कोणती वस्तू चोरली का, कोणती वाटी वगैरे असं काही चोरून ठेवलं का? काहीच नाही. मग गोसावियांसी उमाईसी दंडवत घातले असं म्हणल्यानंतर मग उमाईसानं श्रीप्रभू महाराजांना दंडवत घातले, बीजे केले. मग तिथून श्रीप्रभू महाराज निघून गेले. वाजया खिचपुरिया नवसी म्हणणे, जे वाजेश्वरीचे स्थान आहे तिथं त्या वाजेश्वरीला खिचपुरीचा नवस बोल असं आबाईसाला श्रीप्रभू महाराज म्हणले. एकू दिसी गोसावियांसी मूत्र गुंतले होते, श्रीप्रभू महाराजाला लघवीच होत नव्हती. 7 वेळ उंबरा ओलांडीला, जे काही तोटके असतात छोटे मोठे खेड्यापाड्यामध्ये असतात, तर कोणी म्हणे उंबरवटा ओलांडा, कोणी म्हणे खडे मारा, असं काय त्यांनी सांगितलं काही लोकांनी आजूबाजूच्या, किंवा मग आबाईसाने असे करायला लावलं, काही विशिष्ट दिशेला खडे मारायचे किंवा मग दरोटा ओलांडायचा, असे त्याच्यावर काही तोटके असतात. तर मग तसे श्री आबाईसा करते तशी. 7 वेळ उंबरा ओलांडीला, 7 वेळा उंबरवटा ओलांडायला लावला. अंडोरा करवी खडे घालविले, खडे मारायला लावले ज्या दिशेला मारायला पाहिजे. मग गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ नवसी नवसी ना म्हणे, म्हणजे नवस बोलना असे आबाईसाला श्रीप्रभू महाराज म्हणले. काही आबाईसी म्हणितले, काही नवसूजी, आबाईसा म्हणते की काय नवस बोलू मी असं श्रीप्रभू महाराजांना प्रश्न करते. वाजया आमच्या गोसावियांसी, आवो वाजया खिचीपुरिया नवसी, खिचपुरी करेल असा नवस बोल त्या वाजेश्वराला असं श्रीप्रभू महाराजांनी आबाईसाला सांगितलं. मग आबाईसी म्हणितले, आबाईसा म्हणतात त्यावर, वाजया आमच्या गोसावियांसी मूत्र हो, मग तुझं खिचपुरिया सुईन, खिचपुरी खीर आणि पुऱ्या करून तुला बोन वाईन असं आबाईसा म्हणते. मग गोसावियांसी मूत्र झाले, त्यांना लघवी झाली पुन्हा श्रीप्रभू महाराजांना. आबाईसी खिचपुरिया केलिया, आबाईसाने खिचपुऱ्या केल्या. एकी वासना मढीची करविली, एकी वासना एका वासनेनुसार मढीची करविले, म्हणजे मठामध्येच काय विधी करायचा तो करून घेतला. एकी वासना गोसावी तेथ बीजे केले, एका महानुभावांच्या मते श्रीप्रभू महाराज तिथं वाजेश्वराला गेले. तेथची मूत्रसंखा झाली, तिथंच त्यांना लघुशंका झाली. मग गोसावियांसी तेची आरोगणा, मग वाजेश्वराला गेले, तिथं सगळं काय विधी आटोपायचा विधी आटोपला आणि तिथंच मग खिचपुरीचा उपार दाखवला आणि तिथंच आरोगण झाली श्रीप्रभू महाराजांना. बरं, आपल्याला म्हणतात देवाला नवस बोलले, आता इथे देवानच नवस बोलले, ते देव आहेत, मग श्रीप्रभू महाराजांची वेगळी इच्छा त्याची झाली वेगळी. आणि आपण तुम्हाला काय पाहिजे काय नाही नवसच बोललो नाही म्हणतात देवाला. बरोबर आहे ना, नवस बोलायलाच नाही पाहिजे. देवानं लगीसाठी नवस बोलला, आपण पैशासाठी बोलू नाही काय? नाही, अहो ते देव आहेत बाप्पा, देवाला कर्म नसून घ्यायची होती जीवाकडून. तसंच आहे. मग ते हे काय म्हणतात, स्वामी म्हणतात
की नेनिजे श्री प्रभूची प्रवृत्ती, श्री महाराजाची प्रवृत्ती नेनिजे असं श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं. उभयदृश्य परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी ते म्हणतात नेनिजे. मग आता तुम्ही मला जरी विचारलं काय इच्छा असेल तर मी तरी सांगू शकेल का? श्री चक्रधर स्वामीजी तर म्हणतात की मला माहित नाही, मग मी सांगू शकेल का तुम्ही म्हणजे विचारल्यावर? तसं मात्र इथं आलं ना. आता इच्छा ईश्वराची प्रवृत्ती आहे. नवस बोलू नये, नवस बोलू नये, देव नवस बोलायला आपल्याला काय? नाही आपल्याला नाही. ते आपल्याला विधी श्रीप्रभू महाराजांनी सांगितला ना. मग तुम्हाला कोणता विधी करायचा ते सांगितला. आता पुढे तो येईलच विधी. कर्म आता याचं निरसन करून घ्यावा म्हणतात. पुढे आल्यानं पुढे बोलायला असं काय निरसन करायचं? आता नेमकं प्रश्न काय नेमका सांगा तुम्ही. आता बघा तुम्ही प्रापंचिक माणसं, तुम्हाला नवस बोलावंच लागतं. परंतु साधू जे असतात, साधूनं कधीही नवस बोलू नये. जो साधू नवस बोलत असतो त्याला पुण्य तर लागत नसते, अयोग्य तर लागत असते. हा निर्णय आहे. जो साधू सहेतुक क्रिया करत असतो, नवस तर दूरची गोष्ट राहिली, साधी सहेतुक कोणती क्रिया जरी केली तर त्या साधूला अयोग्यता लागत असते. तुम्ही प्रापंचिक माणसं, तुम्हाला तर नवस तर आहेच तुमचा, तुम्ही नवस बोलू शकता ना. तुम्हाला बोललो का मी म्हणलो का? असं नाही बोललो. नाही आम्हाला म्हणले नाही, पण आम्हाला काही कोणते साधू म्हणतात देवाला काहीच म्हणून. आता तुमच्या आता बघा, तुम्ही जर देवाला नाही मागितलं मग जाणार कोणाकडे? कोणतंही लेकरू आईला नाही मागणार तर मग कोणाकडे दुसरीकडे जात असते का लेकरू मागायला? आई कशी मागणार का? देव म्हणजे आपली आईच आहे. आमचा एक गजरच आहे दोघांचा. हे कार्यक्रम आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष करतात. जे जे स्वामी चक्रधर सदा असावा तुझ्यामध्ये अर्थ काढून नका. आरतीच्या टायमाला तरी काही दूर ठेवत जाणार मंदिरात म्हणजे खिशातून जातात. हो तसं म्हणलं जातात. तर असा निर्णय आहे. साधूंनी कधी नवस बोलू नये. जे साधू तुम्हाला म्हणले असतील नवस बोलू नये, त्यांचं त्यांच्या प्रकारे ठीक असेल कदाचित त्यांचं, परंतु साधूनं नवस बोलू नये हे 100% खरं आहे. साधूनं कधी नवस बोलू नये, साधूनं कधी सहतूक स्मरण करू नये, साधूनं कधी सहतूक कुठं जे वाऱ्या जशा आपले प्रापंचिक लोक करत असतात, 5 वाऱ्या शुक्रवारची कोणी पौर्णिमेची करत असते, तशा वाऱ्याही करू नये. कारण की आपण जन्म देवाला दिलेला आहे. साधू लोकांनी काय दिला? जन्म ईश्वराला दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी सहतूक क्रिया करायची प्रश्नच नाही. त्यांनी क्रिया कोणती करायला पाहिजे? फक्त एकच हेत धरला पाहिजे की देवा तुम्हाला भेटला पाहिजे. हा हेत असायला पाहिजे. हा हेत आहे तो निर्हेतुकाच करत असतो. हा हेत आम्ही रोज एक नवीन नवस बोलू नये ना. एकाचा समजा संपल्याशिवाय दुसरे बोलू नये. आज उद्या पैसे मागितले, उद्या सवत पाणी सवत हे मागत नाही. आता तुमच्या मनाने ते मागावे. आता तुमच्या क्षेत्रामध्ये मी हस्तक्षेप करत नाही. तुमचं क्षेत्र बाजूला, आमचं क्षेत्र आमच्या क्षेत्रात आम्ही तुम्हाला माहिती दिली आहे की नाही. आता तुम्ही कधी कधी नवस बोलता ते मला काय माहिती. असं कधी पण उठलं सुटलं द्यायला त्रास देऊ नये. मग असे जर मागत असाल तुम्ही तर नाही, असा एवढा त्रास देऊ नये. आणि असं असते बरं का, ज्या जीवाची परमेश्वराला कणव असते त्या जीवाची लवकर देव पूर्तता करत नसते. सुदामाची केली का पूर्तता लवकर? किती हालापेक्षा भोगल्या सुदामानं. खरा भक्त होता, देवाला विसरला का तो? नाही विसरला. एवढंच नाही तर करोडपती, अरबपती, खरबपती जरी झाला, सोन्याचे महाल होते तरी देवाला विसरला का तो? उलट नगरजनांना आज्ञा केली की त्रिकाळ काय तर अष्टोपहर देवाचं स्मरण केलं पाहिजे कृष्ण महाराजांचं, अशी आज्ञा केली होती त्यांनी. जो खरा भक्त असतो त्याचा असं असतो, त्याची परीक्षा पास असते देव. आणि परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तर मग कैवल्यपदी भेटत असते. माझं म्हणणं तर देवाला पाया पडल्याने संकट जास्त येतात, नाही नंतर कमी होतं. तसं नसते. सुरुवातीला नसते, सुरुवातीला लगेच देव देत नाही. सुरुवातीला संकट दिल्यावर तर जवळ येणार नाही कोणी देवाच्या. नाही पण थोडे म्हणजे ते हटवायसाठी जवळ घेण्यासाठी नाही, ते उलट संकट कमी करत असते देव. नूतन प्रवृत्तीला जास्त तर नवीन लोकांचे पटपट काम असतात. बरं ठीक आहे, तुमचं मान्य. एक जमलेल्यापैकी समजायला विचारा की बा देवाला जेव्हापासून यायला तुम्ही सुरुवातीला काही अवघड गेले की नाही, मग नंतर एकदा संकट म्हणजे झोपाचं संकट असेल बा, दुसरं काय माहित नाही मला. झोप दिसते सगळ्याच्या चेहऱ्यावर, झोपाचं संकट आहे. हे याच्यातूनही आले संकट, तुमच्या वाणीतूनही आले. आमच्या इथं जड झाले. वाणीतून संकट यायला नाही,
तुमच्या जवळ ऐकून घ्या, तुमच्या जवळच एक संकट आहे मोठं, अविद्या नावाचं संकट असते, ते कधीही ऐकू देत नसते. ते संकट आहे. म्या कुणी यायला ते चांगलं यायला, की तुमचं संकट तुम्हाला घेऊ देणे. ऐकण्यातून संकट म्हणलं नाही, तुम्ही संकट यायला तुमच्याकडे संकट यायला तुम्ही चांगलं सांगायला आमचे दोष आम्हाला ते आडवे यायले, तुमच्या अनाधिकार आडवे यायले. मग तेच प्रकार म्हणलं आम्ही देवाच्या जवळ येऊ लागलो की ते इकडेच पाठीमागेच घे म्हणते, नाही मग बेजार करते. कसं असते, कोणती व्यक्ती कोणाचाच गंती नाही, माणसात ना जनावरात ते पडून राहत असेल कुठेही, त्याचे कोणी वरी होत असतात का? जे माणूस कुठं चांगल्या कामाला लागला तर मग त्या चांगल्या कामाला जो माणूस लागला त्याच्यावर भरपूर लोक जमा होतील, पण तुझे पडूनच आहे त्याला कोणी म्हणते काय? तसं आहे, चांगल्या कामाला लागले ना मग तुम्हाला विरोध होणारच, तुमचे दोष पुढे उभं राहणार, अनाधिकार येणारच पुढं. असं आहे. जसं आता तुम्ही आहात, तुम्हाला कोणती देवता जसं साधकाला विघ्न करत असते तशी देवता तुम्हाला विघ्न करत नाही. आणि जो साधक असतो, दीक्षा घेतल्यानंतर जो आचरण करत असतो साधू, त्याला देवता विघ्न करत असते. हा विषय मोठा आहे आपला, याची घेते नाही. आता आपण पुढे जाऊ, हा विषय सांगायला गेलं तर 1 घंटाही पुरणार नाही. उद्या तिथं तरी शांत बसू द्यायची. नाही काही नाही, शांतच आहे आपल्या देवा धर्माच्या गोष्टी म्हणजे शांत. संतान बीज कुरु पांडव, एकुदी माहीम भट्ट गीता वाखाणित. एके दिवशी माहीम भट्ट गीता वाखाणत होते. आपणची पदे करीती आणि आपणची अर्थ करीती. स्वतःच पद करायचे तयार, स्वतःच त्याचा अर्थ करायचे, आणि आपणची शंका करते म्हणजे स्वतःच त्याच्यावर प्रश्नही उपस्थित करायचे. आपणची परिहारू सुती, आपणच प्रश्न निर्माण करायचे, आपणच त्याचे उत्तर द्यायचे. आता हे जे एवढे मोठे माहीम भट्ट कसे करायलेत? स्वतःच मंथन करायलेत, चिंतन करायलेत, स्वतःच काही अर्थ माहीत झाले की ते ध्यानात धरायलेत, त्याच्यावर पुन्हा शंका करायलेत, त्याच्यावर पुन्हा परिहार स्वतःच द्यायलेत. असं आपणही चिंतन मंथन केलं पाहिजे. घरी असलं तरी रिकामं बसलं म्हणजे असं हे मनात चित्तामध्ये आपल्या घोळलं पाहिजे, ब्रह्मविद्या पण अशी घोळली पाहिजे. कोणतं चरित्र असं होतं, तसं होतं, तसं का केलं असेल देवानं, असं का बरं केलं असेल, त्या जीवाला तिथं तसंच का बरं म्हणले, असं काहीतरी 1-2 वेळा अशा मनामध्ये घोळल्या पाहिजे कधी. निरंतर मग बाकीचा प्रपंच तर आहेच, परंतु असाही काहीतरी थोडाफार वेळ दिला पाहिजे, तर मग माणसाची वृद्धी होत असते परमार्थामध्ये. नाहीतर काही नाही. मग साधूचं सन्निधान जरी नाही भेटलं आपल्याला तरी असं चिंतन जरी करत राहिले तरीही तुम्हाला त्याचा लाभ होत असतो. तर तिथे एक त्यांनी पद केलं, संतान बीज कुरु पांडव. हे पद करीत असे, हे पद तयार करत होते माहीम भट्ट. तव गोसावी बीजे केले. तिथं श्रीप्रभू महाराज आले. माहीम भट्टी म्हणितले. माहीम भट्ट म्हणतात संतान बीज कुरु पांडवा, असा या पदाचा उच्चार करतात. तव गोसावी म्हणितले. श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ मेला जाय निसंतान बीज कुरु पांडव. निसंतान बीज कुरु पांडव असा त्यांनी एक दुसरा शब्द सांगितला. मग माच्यावरी आसन झाले. मग माच्यावर आसन झालं. ब्राह्मणा कांडी सांगणे. ब्राह्मणाला कांडी सांगितल्या म्हणजे एक ओळ. ब्राह्मणू एकू कांडी म्हणतू होता. काही ओळी असा उच्चारण करत होता ब्राह्मण, स्वतः काहीतरी अनुवाद त्याचा चालू होता, म्हणणं स्वतः मंत्राचा. धनंजया धनंजया तव गोसावी म्हणितले. धनंजय इथपर्यंत त्यांचं म्हणणं आलं होतं की तिथं श्रीप्रभू महाराज गेले आणि श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ मेला जाय नागुजया नागुजया. श्रीप्रभू महाराजांनी असे शब्द उच्चार केले. हे फांकी गोसावी तयासी सांगितली. ही जी ओळ होती ही श्रीप्रभू महाराजांनी या ब्राह्मणाला सांगितली. आणि गोसावी बीजे केले असं नागुजया नागुजया म्हणले आणि तिथून श्रीप्रभू महाराज निघून गेले. रुंड मुंड इत्यादी पांडू एकुदी आओ मेला जाये. रुंड मुंड खापरा खांड माती मिळे म्हणे न मिळे म्हणे. मग गोसावी कोपती ते वेळी ऐसिया सविया देती. असे शब्द मग आता ज्यावेळेस राग आला मग असे शब्द श्रीप्रभू महाराज वापरायला लागले. कुणाला? शिवाय देण्यासाठी. मग गोसावी कोपती तेवेळी ऐसिया सविया देती म्हणजे अशा शिवा द्यायची. मृत्य सौभागे बोळवणे. जी सौभागा सरली होती तिला बोळवलं, त्याला
बोळवीत स्मशानापर्यंत गेले. त्या सौभाग्याला बोळवीत. सौभागा ही दायंबाची आई होती. सौभाग्ये सरली, दायंबाची आई ही मरण पावली. भटी म्हणितले, भट्टोबास म्हणतात, निक्षेपू करा. निक्षेप करा म्हणजे मातीत गाडा, माती करा तिची. दायंबाये म्हणितले, यावर दायंबा म्हणतात, दहन करू, अग्निडाग द्यायचा मला. असं त्यांचे पुत्र जे होते दायंबा, ते दायंबा म्हणायला लागले की आम्हाला अग्निडाग द्यायचा, माझ्या आईला मला जाळायचं आहे सरणावर. मिया गोसावियासी पुढारू केला असे. मी गोसाव्यांना पुढार केलेला आहे, म्हणजे श्री चक्रधर स्वामींना पुढार केला आहे. मग मढावरी ओळखवुनी रडो लागले. मढावर जाऊन रडत बसले आई सरलीहून. माझिया सौभागा, माझिया सोबलया, माझिया सौभागाचिया गाडुगिया. भटी म्हणितले, दहन करीसी तरी आम्ही काढू न लगो. दहन जर करायचं असेल तर मी तुला मदत करणार नाही मठाच्या बाहेर प्रेत काढण्यासाठी. दायंबाये म्हणितले, नको काढू, नका करू मदत. मी गावीचे ब्राह्मण बोलाविन. गावाचे ब्राह्मण आहेत त्यांना मी बोलावील बाहेर काढण्यासाठी प्रेत. दायंबाये म्हणितले, नको काढू, मी गावीचे ब्राह्मण बोलाविन, मग काढविन, मग त्यांच्या हस्ते मी बाहेर प्रेत काढविल. मग दायंबा गेले तिथून. ब्राह्मणा ते म्हणितले, माझी माये सरली. ब्राह्मणाला जाऊन सांगायला लागले की माझी माय हे सरली. ते भट म्हणे ती निक्षेपू करा. भट्टोबास म्हणत आहेत की माझ्या आईला पुरा. मी म्हणे दहन करू आणि मी म्हणत आहे की जाळून टाकू. तरी चाला ना, तरी मग आता मला मदत करायला या. मग ब्राह्मण आले, किडडी केली. मग ब्राह्मण आले आणि त्यांनी तिरडी तयार केली प्रेताला नेण्यासाठी. मग गोसावी माचेयावरुनी उठिले. मग श्रीप्रभू महाराज माच्यावरून उठले. श्रीमुखीचे तांबूळ प्रत्येजिले. श्रीमुखात जे पान होतं ते त्याग केला होता, त्या पानाचा थुकून टाकलं पान. पाटावाची खोलबुंती घातली. पाटावाची म्हणजे रेशमी वस्त्राची खोलबुंती घातली. जसं घोंगडं घेतात हिवाळ्यामध्ये, एकदम असं तोंड झाकून असते पारलं, कपाळावर बेती, तसं त्याला खोलबुंती म्हणतात. तर तशी श्रीप्रभू महाराजांनी ते रेशमाचं वस्त्र घेतलेलं आहे, रेशमी वस्त्र. आबैसी म्हणितले, तांबोळ ठेचुनी तोंडी घाला. पान ठेचून त्या सौभाग्याच्या तोंडामध्ये घाला. मग तांबोळ ठेचुनी तोंडी घातले. तोंडात पान घातले त्या सौभाग्याच्या. मग किरडीये वरी घातली. गोसावी म्हणितले, आवो मेली जाये, मेलीची तांबूळ खाते म्हणे. श्रीप्रभू महाराज म्हणायला लागले की मेल्यावरही तांबूळ, हे पान खायला लागली बाई. मग गोसावी बोळवीत निघाले. श्रीप्रभू महाराज त्या सौभाग्याला बोळवीत स्मशानापर्यंत गेले. मग अवघे भक्तिजन निघाले. मग आता श्रीप्रभू महाराजच निघाले, त्यामुळे भट्टोबासाने जरी विरोध केला होता जाण्याला, परंतु आता श्रीप्रभू महाराज निघाले त्यामुळे भक्तजनांना निघावं लागलं त्यांच्या मागे. तव दायंबाये बाह्या फळिली. बाह्यावर कुणाच्या बाहू थोपटल्या. हा होय मी भोजा. हा होय मी भोजा म्हणजे मी माझी शर्यत जिंकली. गोसावी म्हणितले, होते ते आमुचा बापा भाऊ वोऊ सेल ते हे करील. ते गोसावी साच केले. मग उत्थान पिंडू दीधला. मग त्या प्रेताला उत्थान पिंड दिला. मागे श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं होतं की सौभागा सरल्यानंतर जे काही सगळेजण करतात ते आम्हीही करू. श्री चक्रधर स्वामींना असा पुढार दिला होता, वचन दिलं होतं. मग श्री चक्रधर स्वामी तर नव्हते, मग आता ते वचन कोण पाळणार? परमेश्वरावर कोण होते इथं? मग श्रीप्रभू महाराज. मग श्रीप्रभू महाराजांना ते पाळलं, बोळवीत स्मशानापर्यंत गेले. मग उत्थान पिंडू दीधला. जो पिंड द्यायचा असते उत्थान पिंड, ते उत्थान पिंड दिला. ते दहीभाताचा गोळा वगैरे करून टाकत असतात ना, त्याला उत्थान पिंड म्हणतात, ते दिला. धार दीधली. मडक्याला असं थोडंसं फोडून त्याला अशी धार देत असत, त्या सरणाभूती ते धार पण दिली. पायता करा फोडिला. प्रेताच्या पायथ्याला ते मडकं फोडून टाकलं. कपाळ मोचन होय तव गोसावी राहिले. कपाळ मोचन होईपर्यंत श्रीप्रभू महाराज तिथं
थांबले. कपाळमोचनचा शब्दाचा अर्थ सांगायची तर काय गरज नसेल आता, आहे ना लक्षात. कपाळ म्हणजे हे डोकं मस्तक फुटेपर्यंत आगी टाकत दिला ना. त्या चढावर तर मग म्हणून तर बाया आफळल्या भोजानं की मला जाळायचं होतं आणि मी जाळायलाच आणलं, म्हणून त्याला मोठेपणा वाटला स्वतःचा, म्हणून बाया आपण म्हणायला लागला हा नव्हे मी भोजा, माझं म्हणणं मी खरं करून दाखवलं. ते जाळायलाच आणलं मग तिथं. श्रीप्रभू महाराज आले तिथं साक्षीला की जाळतही काय हरकत नाही. आणि याच्या अगोदर पण एका भक्ताला जाळलेला आहे, भक्तिनीला जाळलेला आहे. कोण आहे सांगता येईल कोणाला? त्या भक्तिनीचं गाव आपल्या जवळच आहे. इथून राहेरली बरेच लांब आहे, इथून जवळ आहे ते गाव. त्या गावाच्या नावामध्ये कोणताही काना मात्रा उकार अनुस्वार नाही, इतका क्लू दिला. आता सांगा कोणतं गाव आहे ते. कोणतं गाव आहे? वसमत. बरोबर, वसमत गाव आहे. शांताबाईचा वसमतच्या होत्या की नाही, तर त्या शांताबाईसाला पण असा अग्निडाग दिलेला होता. कपाळ मोचन होये तव गोसावी राहिले. कपाळ फुटेपर्यंत, डोकं फुटेपर्यंत, त्या कवटी फुटेपर्यंत तिथं म्हणजे श्रीप्रभू महाराजांची एक रीतच होती की जिथं कोणाही माणसाला बोलवायला गेले स्मशानापर्यंत की कपाळ मोचन झाल्याशिवाय तिथून निघत नव्हते बाहेर. तर तसंच मग या सौभाग्यालाही तिथं बोलवीत गेले आणि तिथं ते कवटी फुटेपर्यंत तिथंच थांबले. मग कपाळ मोचन झाले, कपाळ मोचन झालं. पाटाऊ दुटीसी सचिल स्नान केले. पाटाऊ दुटी होती, अंगावर जे वस्त्र प्रावण केलं होतं ते उपरणं ते रेशमी होतं, तर तिथं सचिल स्नान केले, त्या वस्त्रासह आंघोळ केली. मग ओलेनी धोतरेसी मढासी बीजे केले. अंगावर तसंच ओले कपडे घेऊन राजमठामध्ये गेले. ब्राह्मणा भोजन देणे गोसावियासी रिगता डाव्या हाता आसन असे. रिगता डाव्या हाता श्रीप्रभूंना आसन होतं. तो ब्राह्मणू एकू आला, ब्राह्मण आला तिथे. तेने म्हणितले, ब्राह्मणानं एक ब्राह्मण बोलला तिथं, यजमाना भोजन द्यावे, आम्हाला काही भोजनाला असेल तर जेवायला द्या. गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ मेला जाये जाये भानवसा जाये ना म्हणे. श्रीप्रभू महाराज म्हणतात की जिथं भानवसा म्हणजे स्वयंपाकघर, भानवस कुठं असते, चूल कुठं असते आपली स्वयंपाकघरामध्ये, तर मग श्रीप्रभू महाराज म्हणतात की भानवसा जाय म्हणे, म्हणजे स्वयंपाकघरात जाय तू. मग तो भानवसा गेला, तिथं स्वयंपाकघरात गेला तो. आबाईसी बैसो घातले, बसायला टाकलं आबाईसानं. पाय धुतले, पाय धुतले त्याचे, त्या ब्राह्मणाचे. टिळा दीधला, टिळा लावला. ताट केले, ताट केलं आरोग्यासाठी, जेवणासाठी. कधीही जीव एखादा कोणता जेवायला बसला, या ग्रंथामध्ये कुठेही एखादा जीव जर जेवायला बसलेला असेल, भक्त, संन्यासी, साधू, ब्राह्मण, तिथं आरोगणा शब्द कधी येत नसतो. आरोगणा हा शब्द अलंकारी शब्द आहे, म्हणजे काहीतरी भारदस्तपणा वाटते नाही आरोगणा म्हणल्यानंतर. जेवण म्हणले की काय एवढं वाटतं का भारदस्त? तर आरोगणा हा शब्द अलंकारी शब्द आहे, म्हणजे या शब्दामध्ये अलंकार गुंफल्यासारखं वाटते, भारदस्त शब्द वाटतो. तर असे अलंकारी शब्द, असे भारदस्त शब्द फक्त ईश्वर अवतारासाठी वापरले जातात. जसं श्रीप्रभू महाराज जेवायला बसले, असं कुठं आलं का इथं? आरोगणा झाली की नाही? इतक्या वेळा मी वाचलेला आहे, आरोगणा झाली. मग परमेश्वरासाठी चांगल्या प्रतीची शब्द वापरले पाहिजे, उत्तम भाषा वापरली पाहिजे, म्हणून तिथं चांगले शब्द वापरलेले आहेत. आणि आता ब्राह्मण तिथं काय करायला? जेवायला आला. तर मग इथं काय केलेलं सांगितलं या चरित्रकारांनी? ताट केले, जेवण्यासाठी ताट केलं. जेविला म्हणजे जेवण केलं, सरळ सरळ दिलं शब्द. तर जिथं कुठं जीव जेवायला बसलेला आहे तिथं जेवीला शब्द येणार, तिथं आरोगणा येणार नाही. तांबोळ दिधले, श्रीप्रभूंना त्या ब्राह्मणाला तांबूळ दिलं. गोसाविया पासी आला, तो ब्राह्मण श्रीप्रभू बाबांपाशी आला. मग म्हणितले, स्वास्ती चिरंजीवित यजमानासी भले हो. ते ब्राह्मण आता श्रीप्रभू महाराजाला आशीर्वाद द्यायला लागला. स्वस्ते चिरंजीवित आणि यजमानासी भले हो, चांगलं हो तुमचं, आणि चिरंजीवित राहो असं त्यांना आशीर्वाद द्यायला लागला. आणि गोसावी थापा हानितले, श्रीप्रभू आला राग, थापा हानितले म्हणजे द्या 2-3 चापटा ठेवून की खाल्ला आमचं मला आशीर्वाद द्यायला, असं वाटलं श्रीप्रभू महाराजांना. हे काही यजमाना भोजन देवनी मारिता का?
ते ब्राह्मण म्हणायला लागला की आपल्याला खाऊ घातलं म्हणजे आता तुम्ही मारायला लागले, असं का बरं? त्या ब्राह्मणाने प्रश्न केला श्रीप्रभूंना. मग भक्तिजनी म्हणितले, भक्तजन म्हणतात, अरे हे राऊळ, अरे इथले हे तुझे ऐकून असेल राऊळ राऊळ जे ख्याती आहे तसं रुद्रपूरमध्ये, ते हे राऊळ हेच आहेत, असं त्या ब्राह्मणाला भक्तिजनांनी सांगितलं. मग तो दंडवत करुणी निघाला. मग तो ब्राह्मण श्रीप्रभूंना दंडवत केला आणि निघून गेला. महात्म्या वेखे अस्त्री विपलाने, नागारावळाची ब्राह्मणी ते दादुलियाचे अवगोणी आली. नागारावळाची ब्राह्मणी, नागारावळ नावाचा जो व्यक्ती होता त्याची पत्नी ते दादुलियाचे अवगोणी आले. गड्याचा पोशाख करून राजमठामध्ये आली. ते भक्तिजनी देखिली, भक्तिजनांनी पाहिलं आणि त्या भक्तजना ते पुसिले. राऊळासी कैसा अवसरू असे, कसा अवसर आहे, काय करतायत श्रीप्रभू महाराज, असं विचारलं. भक्तिजनी म्हणितले, भक्तजन म्हणतात, ना राऊळासी अवसरू नाही, कोणताही अवसर सध्या श्रीप्रभू महाराजांना नाही. पहुड स्वीकरिला असे झोपलेले आहेत श्रीप्रभू महाराज. तिया म्हणितले, आम्हासी अवसरू नाही, आम्हाला भेटू देत नाही तुम्ही. श्रीप्रभू महाराज झोपले म्हणून सांगायला आणि आम्हाला भेटायला तुम्ही जाऊ देऊन झाले आतमध्ये. म्हणून दाटोनी निघाली, त्यांना असं बाजूला केलं आणि आत शिरली. आणि गोसावी उपहडू स्वीकरिला, हे गर्द ऐकून झटापट झाली असेल ना आत जाण्यासाठी. मग भक्त म्हणले असतील जात जाऊ नका. मग दाटून म्हणजे त्यांना इकडे तिकडे लोटून मग ते बाई आत शिरली. तर मग असा तो आवाज ऐकून श्रीप्रभू महाराज उपहुडले म्हणजे उठले. कोपू नटले, राग आला श्रीप्रभू महाराजांना. आओ मेली जाये बोडीकारी वो सारी वो चकवाडी, होय म्हणे आओ मेली जाये फेडी फेडी ना म्हणे. रागामध्ये अशा शिवाय दिल्या श्रीप्रभू महाराजांनी त्या बाईला. मग त्या बाईला काय म्हणतात ते, फेडी फेडी ना म्हणे, हे ते तुझ्या अंगावर हे वस्त्र घालून आली गड्याची, हे फेडी म्हणजे काढून टाक. मग फेडुनी आली, मग ते जे काय गड्याचा पेहराव होता तो काढून टाकला बाजूला आणि मग आली. मग घोसावी म्हणितले, मग श्रीप्रभू महाराज म्हणतात, या माझा आता होय म्हणे. मग श्रीप्रभू महाराजांनी तिथं येण्याचा स्वीकार केला आणि तिला दर्शन दिलं. म्हणजे पूर्ण राग त्यांचा शांत झाला तसं पाहिल्यानंतर, म्हणलं तसं ऐकल्यामुळं. गीत विपलाने, गायन जे गीत गायन केलं त्या लोकांनी, त्याचं विपलाने म्हणजे त्यांच्यावर राग केला, त्यांची थट्टा केली आणि हे गीत काय जमलं नाही तुमचं असं त्यांना सांगितलं. एकू महात्मा आणि महात्मी शिरविणा घेऊनी आली. एक महात्मा आणि महात्मी, एक साधू आणि साध्वी शिरविणा घेऊन आली. विण्यातला प्रकार असतो, कोणता शिरविणा असतो, कोणता वेगळा सितार असतो, असे वेगळ्या वेगळ्या विण्यामध्ये प्रकार असतात. तर हे शिरविणा होता त्यांच्याकडं. मग दांडी टिप करिली, त्याची दांडी टिप करिली. गीत गावो लागली, वाजवणं चालू आणि गीत गाणंही चालू. तो महात्मा आने रागे गाय, तो महात्मा दुसऱ्याच रागामध्ये गायन करायला लागला. आणि ते महात्मी आने रागे गाय, आणि महात्मी जी होती साध्वी ती दुसऱ्याच रागामध्ये गायला लागली. यात हिचा चाल वेगळा, हिची चाल वेगळी, कोणाचा कोणाला पत्ता नाही. आणि शिरविना आणि कुरागू, तो जो विणा होता हातातला ते दुसरीच चाल वाजायला लागलं, कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही, बेसूर सगळं. ऐसे गावो लागली, या प्रकारचं गायन श्रीप्रभू महाराजांसमोर येऊन चालू केलंय त्यांनी. मग गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात, मरतू गोडी मोसारी आणि ती उगीची राहिली. श्रीप्रभू महाराज क्रोधाने नटले म्हणून ते गपचूप बसले. मग गोसावी बीजे केले, तिथून निघून गेले श्रीप्रभू महाराज. माळिये जांबू आरोहणे, एकू दिसी गोसावी आणि गावीची आंडोरे, खेळत खेळत माळिये जांबू खाली गेले. एके दिवशी गोसावी आणि गावीचे आंडोरे म्हणजे लेकरं हे खेळत खेळत माळिये जांबू खाली गेले.
ते माळ्याचं जिथं शेत असेल तिथे एक जांबाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली पोहोचले. मग गोसावी श्रीकरे जांबू स्पर्शिला, ते जांब वगैरे खाली काय असतील लोंबलेले तर श्रीकरानं स्पर्श केला आणि वरी आरोहण केले. मग झाडावर चढले. तो अवघा खांदो खांदी सबंधू दिला, प्रत्येक खांद्यावर इकडे तिकडे गेले, प्रत्येक फांदीला हा संबंध दिला श्री गुरु महाराजांनी स्वतःचा. कोवळी जांबू श्रीमुखी घातली, कोवळे जांब किंवा दुसरं कोणतं झाड असेल जांभळाचं ते श्रीमुखी घातली. इथं जांभुळे आलेलं आहे. जांबाच्या पिरियडमध्ये किती जांभूळ असतात का? नसतात. असतात का? जांबाच्या पिरियडमध्ये जांभूळ असतात असतात नाही का? तर मग इथं जांभुळे सांगितलेलं आहे. तर जांभुळे आले होते झाडाला, तर जांबाच्या झाडावर गेले आणि जांभुळीच्या झाडावर गेले. जांभुळीचे फळही तोंडात घातले आणि जांब म्हणजे पेरूही स्पर्श केले आणि तिथं खेळ केला दोन्ही झाडावर. आणि गोसावी म्हणे ती, श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ गोड आहे म्हणे. खाल्ल्यानंतर म्हणायला लागले की हे फळ गोड आहे. नाही म्हणे म्हणून चावी थुंकी करीती, मग जे खांदा गोड लागलं नाही ते मग चावायचे थुकून फेकून द्यायचे. मग गोसावी बीजे करीती, मग श्रीप्रभू महाराज तिथून निघून जायचे. परशुराम याते क्रीडा, परशुरामासोबत क्रीडा केली. परशुरामाची जी मूर्ती होती त्या मूर्तीसोबत क्रीडा केली. आदित्यवाराचा दिसी परशुरामा पुढे यात्रा भरे. आदित्यवार म्हणजे रविवार. रविवाराच्या दिवशी परशुरामाच्या पुढं, परशुरामाचं जिथं मंदिर आहे त्या मंदिरापुढं दर रविवारी यात्रा भरायची. तिये यात्रे अंतू गोसावी बीजे करीती, त्या यात्रेमध्ये श्रीप्रभू महाराज जायचे. आता हे विज्ञान म्हणतात युरोपवाले, अमेरिकेवाले, आम्ही सर्व भारतामध्ये पूर्ण जगामध्ये आम्ही जे काही देणगी दिली ती दिली. परंतु हा जो क्रम आहे वारांचा, रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार, हा जो क्रम आहे जशाला तसा त्यांनी उचललेला आहे. यांना कालगणनेची अक्कल नाही. जे पाश्चात्य संस्कृतीचं कॅलेंडर आहे यामध्ये त्यांची अक्कल नाही त्यांना एवढी विशेष काळगणनेची. याच्यासाठीच यांनी भारतीय संस्कृतीमध्ये जसे काही शब्द आलेले आहेत, जसं रविवार, आपण रविवार सूर्याचा वार म्हणतो बरोबर, आदित्यवार, आणि तेही काय म्हणतात सन डे. सन म्हणजे सूर्य, डे म्हणजे दिवस, तेही सूर्याचा दिवस म्हणतात. तर आपली ही परंपरा आलेली आहे हजारो लाखो वर्षापासून. म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अवतार घेतला तो शुक्रवारी घेतला. तर त्रेतायुगापासून कृतयुगापासून आपली परंपरा आलेली आहे. म्हणजे लाखो वर्षापूर्वी आपले हे वार आलेले आहेत. आणि हे वार कोणी उचलले? युरोपियन अमेरिकन लोकांनी उचलले. जे आपल्या भारतीय लोकांना म्हणतात यांना काहीच येत नाही, मग आमचं घेतलं कशाला होणार, बरोबर का? तर असं हे आपल्याकडचंच भरपूर काही आहे त्यांनी उचललं आणि स्वतःच्या नावानं खपवलं मार्केटमध्ये. जसं पॅटर्न नावाची पद्धत अमेरिकेनं युरोपनं चालू केली आहे. पॅटर्न म्हणजे आमकी औषधी आम्हीच तयार करून आम्हीच विकू, बाकी कोणाला हक्क नाही. त्या प्रकारचं भारतातले जे शोध लागलेले आहेत तेच त्यांनी पॅटर्न घेऊन जगामध्ये प्रसिद्धीला नेले. कारण की ज्यावेळेस हे पॅटर्न घेण्याची पद्धत चालू होती जगामध्ये, पॅटर्न चालू होतं की अमक्याचा शोध अमक्याकडून लागला, तमक्याचा शोध तमक्याकडून लागला, तर हे शोध घेताना आणि रजिस्टरवर नोंद करताना त्यावेळेस भारत हा पारतंत्र्यामध्ये होता. त्यामुळं आपल्या लोकांचा काही तिथं लागेबंद लागला नाही. त्यामुळं आपल्या नावाचे जे काही संशोधन होते ते सर्व त्या लोकांनी हडप केले. आणि याचं जर तुम्हाला सविस्तर विश्लेषण पाहिजे असेल तर इथे मी गावात एखादं पुस्तक दिलेलं आहे, भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा, ते वाचा, तुम्हाला त्याच्यात भरपूर काही माहिती भेटेल. आपली मराठी भाषा जी आहे, मराठी असो संस्कृत असो हिंदी असो, ही भाषा कशी वैज्ञानिक कसोटीवर खरी उतरते हे पण त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. जसं ट ठ ड ढ न हे जे शब्द आहेत हे सर्व तालव्य आहेत. आपण हे शब्द उच्चारताना, प्रत्येक शब्द उच्चारताना आपली जी कुठे लागते, टाळूला लागते का? त्याच्यामुळे याला तालव्य म्हणतात. तर अशी प्रत्येक शब्दाची विश्लेषणपूर्वक सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे त्या पुस्तकामध्ये. तर असं हे आदित्यवार म्हणजे रविवारी त्या परशुरामापुढं यात्रा भरायची. तिये यात्रे अंतू गोसावी बीजे करीती, त्या यात्रेमध्ये श्रीप्रभू महाराज जायचे. अवघ्या लोकांशी सबंधू देती, सर्व लोकांना संबंध द्यायचे. दही दुधे तुपे माळी हाटू गाडे हाटू
पाने पोफळे ऐसे तयाचे सकळे पदार्थ चाखेती तयासी दुना लाभू होय. बाजारामध्ये गेले त्या यात्रेमध्ये प्रत्येक जणाचे पदार्थ चाखायचे आणि प्रत्येक जणाला पदार्थ चाखू दिल्यानंतर त्या दुकानदाराला दुना लाभ व्हायचा, दुप्पट नफा व्हायचा. गोपाळ झुंज अवलोकने वेळीच्या पहारा एका गोपाळी सावलियाच्या दौडिया बांधलिया. सावल्याच्या म्हणजे एका वस्त्राच्या रेशमी वस्त्राच्या दोडिया बांधलिया म्हणजे फेटे बांधले पोरांनी. एक कांबळियाच्या दोडी बांधती, कांबळ जे असते केसाचं त्याच्या कोणी फेटे बांधले. एक श्रीखंडाची आवटी घेती, एक निळखंडयाची आवटी घेती. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गंधही लावले त्यांनी. खुबयाच्या डांगा घेती, खुबयाच्या दांड्या घेतल्या. वेगवेगळ्या प्रकारचे झाड असतील त्या झाडाच्या फांट्या तोडून हातामध्ये छड्या घेतात सरळ त्याप्रमाणे ह्या लांब लांब छड्या काढल्या आणि हातात असे डांगा घेतल्या म्हणजे दांडे घेतले. आणि खळा रिगवणी भवरी देती, खळ्यामध्ये रिगून जिथं खेळायचं ठिकाण होतं तिथं रिगून भवरी देती. लहान लेकरं जसं टाचवर उभं राहतात गोल फिरतात त्याला भवरी म्हणतात. फिरतात की नाही, चिखल असला म्हणजे तिथे टाच ठेवतात आणि फिरतात म्हणजे असं गोल खड्डा होते तर त्याला भवरी देणे म्हणतात. तर असे भवरी द्यायला लागले सर. आणि तेवीची म्हणती पाडकिया पोरा दुधू घालीन एराची नावे ने घेती. मग खेळ्यान तू त्यामध्ये गोसावी बिजे करीती. पाडकिया पोरा म्हणजे जे भवरी घेतली तिथं जो आखरीपर्यंत राहिला, जो टिकून जो जिंकला त्याला दूध घाली म्हणजे त्याला दूध देणार. आणि अशा त्या सगळे पोरं फिरायला लागली होती. अशा गोंधळामध्ये श्रीप्रभू महाराजही तिथं गेले. मग गोसावी म्हणती, श्रीप्रभू महाराज म्हणतात मेला जाये हा होय म्हणे हा नव्हे म्हणे. श्रीकरी डांग घेती श्रीमुकुटा भोवती भवंडती. हा होय हा नव्हे असं म्हणायचे. आणि तिथं जे काही डांगा घेऊन आले ते पोरं छोट्या छोट्या छड्या ते घेऊन हातात घेऊन ते श्रीमुकुटा भोवती भवंडायचे म्हणजे फिरवायचे डोक्याभोवती असे गोल. श्रीप्रभू महाराज एकाची कासा धरिती, कोणाच्या कमरेला धरायचे. ऐसा नावे कु गोसावी खेळू केला. त्या मुलांमध्ये असा त्या खेळामध्ये श्रीप्रभू महाराजांनी खेळ केला. स्त्री वेखे महात्मा विपलाने एकुदी महात्मा एकू बाईलेचे अवगवणी आला. एका दिवशी एक महात्मा बाईलेचे म्हणजे बाईचं सोंग अवगुण म्हणजे धारण करून आला. बाईचं सोंग धारण करून तेने भटाचे पुसिले. त्या महात्म्यानं भट्टोबासांना विचारलं राऊळासी अवस्वरू कैसा असे. काय करत आहेत श्रीप्रभू महाराज. ना राऊळासी आरोगणा होत असे. श्रीप्रभू महाराज हे आरोगण करत आहेत. आणि तैसाची अंतुरी गाला. आणि तसाच तो महात्मा आतमध्ये गेला. तव गोसावी बाहिरी बिजे केले. श्रीप्रभू महाराज बाहेर आले. मग गोसावी म्हणितले आओ मेला जाये जाये. श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ मेला जाय जाय. बोडी कारू मोसारी पंचकवडिया आओ मेला जाये जाये. फेडी फेडी ना म्हणे. त्राशे तर श्रीप्रभू महाराज त्या महात्म्याला दोन अन्नदान तर त्या महात्म्याला अशा शिवाय देतात कारण की तो स्त्रीचं वेश धारण करून आला तिथे. तर श्री दत्तात्रय श्री गोविंदप्रभू महाराज फेडी फेडी ना म्हणे. हे जे तू सोंग धरून आला हे पूर्ण उतरून टाक असं श्रीप्रभू महाराज त्या महात्म्याला म्हणले. मग तो वेखू फेडीला. मग त्या महात्म्याने जो स्त्रीचा वेश धारण करून आला होता तो वेश फेडला, पूर्ण कपडे काढून टाकले. दादुलियाचा वेखू धरिला. मग गड्याचा वेश धारण केला. मग गोसावी म्हणितले. श्रीप्रभू महाराज म्हणतात
या माझा आता होय म्हणे, आता माझा होय म्हणे. मग तो गेला. मग तो महात्मा तिथून निघून गेला दर्शन घेऊन. एकाई संचरित पोळिकांतर, एकाई संचरित पोळिका अंतर. एकाईसा, ही एकाईसा श्री चक्रस्वामीच्या सन्निधानी असताना भट्टोबासांना एकदा खूप भूक लागली. कोणातरी बाहेर गावून आले आणि त्यांना खूप भूक लागली. त्यामुळं स्वामी म्हणतात की कोणाकडे काही शिदुरी आहे का, वानरा भुकेला आहे म्हणे. श्री भट्टोबासांना भूक लागली आणि कोणाकडे काय असलं तर द्या. तर एकाईसाजवळ चपात्या होत्या. एकाईसा तिथंच होती स्वामीजवळ, परंतु एकाईसाने चपात्या काढून दिल्या नाही. एकदा म्हणले, दोनदा म्हणले, तीनदा म्हणले श्री चक्रधर स्वामी. स्वामींना माहित होतं हिच्याकडे आहे म्हणून, परंतु तिने काही दिल्याच नाही काढून. असे कृपणत्वाचे लक्षण हे असे वाढत वाढत जात असतात. म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानी जरी गेलं तर ते कृपणत्व सुटत नसते. त्यासाठी आपल्याला गुण कुठून लावायचे? वासनिक धर्मामध्ये जोपर्यंत आपण आहोत इथूनच आपल्याला कर्मराटेपासून प्रापंचिक जीवनामधूनच चांगले अवदार्याचे गुण दाखवायचे असले, त्याच्यातून जसा जमला तसा दान धर्म करणे. तर तसं भट्टोबासाने त्यांनी चपात्या दिल्या नाही एकाशानी. मग म्हणे आता मला जायचं गावाला, मी निघाले म्हणे. त्या एकाशा म्हणते स्वामीला आता मी येते म्हणून तिनं आपला बाडबिस्तारा उचलला, शिदोरी टाकली, पिशवी निघून गेली. रस्त्यानं मग तिला हात लागला. कोणाचा? एका अस्पृश्य, कोणाचा अस्पृश्य होता कोणीतरी, त्याचा हात लागला. गवळी किंवा मग तो मातंग असेल. हां, तर मातंगाचा हात लागला आणि मग तिनं ते सगळ्या चपात्या टाकून दिल्या तिथं आणि निघून गेली. मग एक तर भट्टोबासाच्या उपयोगी नाही आल्या आणि तिच्या उपयोगी नाही आल्या. तर तिनं असं केलं म्हणून आता इथं श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी एकाईसा आलेली आहे. आता इथंही श्रीप्रभू महाराज तिच्या चपात्या घेत नाहीत, अंतर देतात तिला, चपात्या काढून टाकतात. एकुदी एकायसी भटाते म्हणितले. एकाईचा भट्टोबासाना म्हणते, नागदया गोसावियांसी माझा उपहारू करावा. श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी माझा उपहार करावा, मला एक उपहार करायचा आहे. भट्टी म्हणितले ते झाले ना तैसेची. हे आमच्याकडे काही नाही म्हणे. हे जे खातं असते गृहमंत्रालय किंवा अर्थमंत्रालय, जसं गृहमंत्रालय कोणाकडे होतं? आबाईसाकडे होतं. आणि अर्थमंत्री कोण होते? माहिमभट्ट होते. तर सगळं त्यांच्याकडे जाऊन बघा म्हणे. मग आबाईसा ते म्हणितले, घरातला सर्व कारभार पाहणारे आबाईसा. आबाईसाला म्हणतात, आबाई माझा उपहारू गोसावियांसी करावा. माझा जो उपहार आहे तो गोसावियांना करा. आबाईसी म्हणितले हे माहिमभट्ट जाणे ती. आबाईसा म्हणते तुम्हाला जर करायचं असेल तर माहिमभट्टाला जाऊन विचारा. मग माहिमभट्टा ते म्हणितले, माहिमभट्टो गोसावियांसी माझा उपहारू करावा. श्रीप्रभूंना माझा एक उपहार करायचा आहे तर तुम्ही करा एवढं. माहिमभट्टी म्हणितले ते भट्ट जाणे ती. सर्व उडवाडवीचे उत्तर दिले. इथं कोणीच ऐकून घ्यायचं नाही, सर्व उडवाउडवीचे उत्तर देत होते की कारण यांचा करूनच घ्यायचा नव्हता, कारण की अशी खंती जी होती. मग देमाईसा करवी दोन्ही सोजी चिया पोळ्या करविलिया. देमाईसाकडून 2 सोजीच्या पोळ्या करायला लावल्या. मग चौके ताटी ओळगविली. मग ताटामध्ये ओळगवल्या त्या चपात्या. तयांतू घातलिया एकी खाली एकी वरी ऐसिया संचरिलिया. 2 चपात्या केल्या तर 2 चपात्याचे 8 तुकडे झाले, 8 कोरा झाल्या. आणि श्रीप्रभू महाराजांच्या ताटामध्ये ज्यावेळेस ताट वाढलं तर देमाईसाच्या ज्या चपात्या होत्या त्या एका खोराखाली एक देमाईसाची कोर आणि एक या आईची एकाईसाची कोर, अशी एकाखाली एक अशा कोरी तिने टाकल्या. 1 कोर देमाईसाची, 1 कोर एकाईसाची, 1 कोर देमाईसाची, 1 कोर एकाईसाची, अशी पूर्ण थप्पी ठेवून दिली की आता श्रीप्रभू महाराजांनी चपात्या खावा माझ्या, असं त्या एकाईसाला अभिप्रेत होतं. मग गोसावी ताटापासी बिजे केले. ताटापाशी आले, आसनी उपविष्ट झाले, आसनावर बसले. मग ताट अवळोकिले, ताट पाहिलं आणि दोन्ही पोळ्या निवडून काढल्या. त्या 2 पोळ्या होत्या बरोबर कोरा काढून घेतल्या, 2 पोळ्या वेगळ्या काढल्या. उपर तोणी पाहिल्या, मागून पुढून पाहिल्या. आव मेली जाये या त्या नव्हेती म्हणे. ह्या चपात्या त्या नाहीत, म्हणजे जे आमच्या स्वयंपाकघरात तयार झालेल्या आहेत, आमच्या माणसाच्या आहेत त्या नाहीत. ह्या एकाशाच्या ते श्रीप्रभू महाराजांनी ओळखलं. म्हणून बाहेरी टाकल्या, बाहेर टाकून दिल्या त्या चपात्या.
एकी वासना, दुसऱ्या महानुभावांच्या मते त्यांची वासना अशी की जगती बाहेरी टाकलिया, त्या राजमाडाची जी जगती होती म्हणजे परकुटाची भिंत होती, नुसत्या राजमाडाच्या बाहेर टाकल्या नाही तर एवढा राग आला त्या चपात्यांना पाहून की ते चपात्या घेतल्या, बाहेर आल्या राजमाडाच्या बाहेर जाऊन पुन्हा त्या परकोटाच्या बाहेर गेले आणि बाहेर नेऊन दूर फेकून दिल्या. श्रीगुरु महाराजांनी जेवता उठून गेले. एवढा राग आलेला होता एकाशाचा. कारण की भट्टोबासाने तिनं चपात्या दिल्या नव्हत्या म्हणून. आबाईसी म्हणितले हे काही ओ काही केले, हे काय बरं असं काय केलं तू, असं विचारलं देमायसाला. म्हणून अवघी देमायसा ते पुसो लागली. सर्वजण देमायसाला विचारायला लागले की नेमकं तू भानगड काय केली, कारण की ताट करायची जबाबदारी तुझी होती आजची. नेमकं केलं काय तू, घोळ काय केला नेमका की एवढं श्रीगुरु महाराजांना राग आला. मग देमायसी म्हणितले, देमायसा म्हणते मग आणि की पोळ्या करिजेती तव गोसावी ताटावरी बैसलेची होते. मग पोळ्या केलिया ताट ओळगविलिया, त्या गोसावी ऐसिया पाहिलिया. तर त्यावर देमायसीने काय परिहार द्यायचा दिला आणि मग दुसऱ्या पोळ्या करायला बसली. आणि तोपर्यंत श्रीगुरु महाराज त्या ठिकाणीच बसलेले होते जिथं ताट मांडलं होतं तिथं. मग पोळ्या केल्या, नवीन पोळ्या केल्या, नवीन चपात्या तयार केल्या आणि ताटी ओळगविल्या, ताटामध्ये गरम गरम वाढल्या. त्या गोसावी ऐसिया पाहिलिया, मग पुन्हा उचलून अशा पाहिल्या. मग गोसावी म्हणितले, श्रीगुरु महाराज म्हणतात आओ मेली जाय या होती म्हणे ह्या चपात्या आहेत. मग आरोगणा केली गुळळा विडा झाला. मग ती आरोगणा श्रीगुरु महाराजांनी केली गुळळा विडा झाल्यानंतर. कठीण अंगारिका पिढे उपहासू, कणिक मोवारेना एकू दिसी कणिक मोवारेना. एका दिवशी जे कणिक होती, पीठ होती, ते पीठ नरम होत नव्हतं, नरम चुरलं जात नव्हतं. ते उंडात चुरला पाणी टाकून केलं तरी कडकच उंडा व्हायला लागला होता. तिया पोळिया निबरा कठीणा झालिया, उंडा कडक झाला, नरम झाला नाही चांगला, म्हणून चपात्याही ह्या वातड झाल्या, कडक झाल्या. मग गोसावियांसी ताट केले, श्रीगुरु महाराजांना ताट केलं. गोसावी आसनी उपविष्ट झाले. मग पोळ्या श्रीकरी घेतलिया ऐसिया पाहिलिया आणि गोसावी म्हणितले आवो मेली जाये पेंडी खंड खंड, आवो पिढे पिढे होय म्हणे. हे खंड खंड कडक आहेत आणि पिढे पिढे होय म्हणे, म्हणजे एकदम कडक झालेले आहेत. जे पिढे म्हणजे जसे लाकूड असते कडक, त्याप्रमाणे हे कडक लागायला. पिढा कशाचा तयार करतात, लाकडाचा. तर तसं एकदम ह्या चपात्या कडक झाल्या असं म्हणायला लागले श्रीगुरु महाराज. आबाईसी म्हणितले आणि के वेळे बरविया करीती जी, दुसऱ्या वेळेस मी चांगल्या चपात्या करेल असं आबाईसा म्हणते. दासी माराविया पिटाविया जी, गोसावी नेफेडाविया जी, आता आरोगणा की जोजी. दासी जी आहेत म्हणजे आबाईसाची दासी होती तिथं, तर दासींना मारा पिटा तुम्ही, परंतु चपात्या काय तिथून ताटातून काढू नका. आताची तुम्ही आरोगणाची जोजी म्हणजे एकदाच आरोगण करा, आता पुढच्या वेळेस मी करेल त्यावेळेस नरम चपात्या करेल. मग गोसावी विनवणी स्वीकरिली, श्रीगुरु महाराजांनी विनंतीला मान दिला आणि स्वीकार केली विनंती आणि आरोगणा केली. गुळळा विडा झाला, आरोगण झाली आणि विडाही झाला. सुख साक दर्भ उपहासू, एक म्हणे ती सुकली भाजी एकी वासना गवत. एक महानुभाव म्हणतात, एका महानुभावांची वासना आहे की त्या भाजीमध्ये सुकलेली भाजी निघाली होती. आणि दुसरं मत असं आहे, दुसरे महानुभाव म्हणतात की गवत निघालं त्या भाजीमध्ये. जी भाजी आरोग्याला ताटात वाढली होती ती एकतर सुकलेली होती किंवा मग त्या भाजीमध्ये भाजी ताजी होती पण तिच्यामध्ये काही गवत निघालं. गोसावियांसी आरोगणा होत असे, श्रीगुरु महाराजांना आरोगण होत होती. तव भाजी तू गवत निघाले, जी भाजी ताटामध्ये वाढली होती त्या भाजीमध्ये गवत निघालं. ते गोसावी श्रीकरीच्या माधारी धरिले, श्रीकरीच्या माधारी हातामध्ये धरलं ते गवत. आणि मग गोसावी म्हणितले, श्रीगुरु महाराज म्हणतात आओ दर्भ दर्भ म्हणून गोसावी प्रमाणू धरिले, प्रमाणासहित प्रूफ
समोरच हे बघा, हे गवत निघालेलं आहे, प्रमाणासकट धरलं, प्रमाण समोर तुमच्या अभ्यासाला दाखवलं की हे बघा गवत निघालं भाजीमध्ये, म्हणून प्रमाण धरले म्हणजे प्रमाणासकट धरलं आणि दाखवलं की या भाजीमध्ये गवत निघालेलं आहे. आणि उगेची बैसले, मग आबाईसी म्हणितले, असं गवत दाखवलं आणि गपचूप बसले, आरोग्य काय चालू केली नाही, जेवण चालू केलं नाही. मग आबाईसा म्हणते जी जी आता सांडी जो जी, आता ह्याचे गवत निघाले एवढं टाकून द्या, आता आरोगणा करावी जी. आणि के वेळे चौखट निसिती जी, दुसऱ्या वेळेस भाजी करताना मी चौखट म्हणजे चांगल्या प्रकारे भाजी निसल असं आबाईसा म्हणते. दासी माराविया पिटाविया जी, आम्हाला काही शिक्षा पण करायचं असेल, मारायचं असेल, पिटायचं असेल तर तुम्ही शिक्षा पण करू शकता, आमच्याकडून गलती झाली, परंतु आता आरोगणा करावी जी, आताचं कसं का एकदाच तुम्ही जेवण करा असं श्रीप्रभू महाराजांना आबाईसा विनंती करते. मग आंघोळीचे गवत फेडिले, जे बोटामध्ये गवत असं धरलेलं होतं ते टाकून दिलं, सांडिले टाकून दिलं. मग गोसावी आरोगणा केली, श्रीप्रभू महाराजांनी आरोगणा केली, जेवण केलं. मग गुळळा विडा झाला, गुळळा झाला आणि विडाही घेतला श्रीप्रभूंनी. पेंडाळू मागणे, गोसावियाची दर्शनासी पेंडाळू आले होते. पेंडाळू एक फळ आलं होतं. गोसावियांसी उदरव्यथेची प्रवृत्ती, पोट दुखण्याची इच्छा झाली होती, म्हणजे प्रवृत्ती त्यांनी तशी स्वीकार केली, म्हणून श्रीप्रभू महाराजांचं पोट दुखायला लागलं होतं. गोरडे म्हणून या बाईसे काही आरोगुने दिती, गोड कोणतीही वस्तू श्रीप्रभू महाराजांना जेवायला खायला देत नव्हते आबाईसा, कारण की पोट दुखायला लागलं होतं श्रीप्रभू महाराजांचं. ते पेंडाळू आबाईसी मोदळा लपविले होते, ते जे फळ आलं होतं पेंडाळू हे मोदळ्यामध्ये नेऊन लपून ठेवलं होतं आबाईसांनी, श्रीप्रभू महाराज खातील म्हणून. मग गोसावियांसी ताट केले, श्रीप्रभू महाराजांना ताट केलं आबाईसांनी. मग आसनी उपविष्ट झाले, आसनावर उपविष्ट झाले श्री गोविंदप्रभू महाराज. मग गोसावी म्हणितले आओ मेला जाय पेंडाळू घाली ना म्हणे, पेंडाळू मला आरोग्यासाठी आण, जेवायला आण असं श्रीप्रभू महाराज आबाईसाला म्हणतात. आबाईसी म्हणितले पेंडाळू वेचले जी, पेंडाळू संपलं जी, खर्ची पडलं म्हणजे कोणतरी खाल्लं असेल, संपलं, आता काही सध्या पेंडाळू उपलब्ध नाही असं आबाईसा म्हणते. आता नाही ती जी, आता काही उपलब्ध नाही. गोसावी म्हणितले श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ मेली जाय मोदळा आहाती म्हणे, मोदळ्यामध्ये तुला लपवून ठेवलेलं आहे ते घेऊन ये असं आबाईसाला श्रीप्रभू महाराज म्हणतात. मग आबाईसी वाढिले, आबाईसाने त्या मोदळ्यातून काढलं गपचूप आणि आणून दिलं श्रीप्रभू महाराजांजवळ. मग गोसावी आरोगणा केली, श्रीप्रभू महाराजांनी आरोगणा केली. नवसियासी ठेटरी मागणे, ज्यांनी नवस केला होता, एका बाईने नवस केला तर त्या नवस केलेल्या बाईला पुन्हा जाऊन ते नवसाचं काय बोललं होतं ते मागून घेतलं. ठेटर म्हणजे एक ज्वारीच्या पिठाचा तयार केलेला पदार्थ, त्याला ठेटर म्हणतात. एकुदी एकी बाईला म्हणितले, एक बाई श्रीप्रभू महाराजांजवळ येऊन म्हणते माझा जोंधळा बरवा पिकावा, माझ्या शेतातली जी ज्वारी आहे ते चांगली पिकावी. रासी घरासी यावी, दोन्ही बरोबर मागितले. बाई कशी होती, हुशार होती, कारण की पीक चांगलं यावं एखादं म्हणते असं, परंतु पीक येते चांगलं आणि निसर्गाची अवकृपा झाली की ती शेतातच सोडून जाते. परंतु बाई हुशार होती, बाई म्हणते की पीक चांगलं तर यायला पाहिजेच, राशी चांगली घराशी यावी, घरापर्यंत चांगल्या परिस्थितीने पोहोचलं पाहिजे, मध्ये काही त्याचं वाटोळं झालं नाही पाहिजे, म्हणून सांगते की पीकचं चांगलं यायला पाहिजे आणि घरीही पोहोचलं पाहिजे व्यवस्थित.
मग मी तयाची राऊळा लागी ठेटरी करीन. राशीच्या राशी पिकावया अशी इच्छा. आणि श्रीप्रभू महाराजांना काय फक्त एक ठेटरी, एका टाइमचं जेवण. किती खाणार खाऊन खाऊन 2. आणि मागितलं किती, राशीच्या राशी झाल्या पाहिजे. असं जीवाचं काम आहे. करून घ्यायचं मोठं काम, द्यायचं एवढंच. आणि नेमकं जे देव मागत असते, आता आयुष्यभर आपण देवाला मागतो तर साहजिकच आहे. आज जर मी समजा एखाद्याला काही 4 गोष्टी मागितल्या, आज मागितलं तुम्हाला काही, उद्याही तुम्हालाच मागितलं, परवाही मागितलं, सतत महिनाभर मागत राहिले तुमच्याकडे, कधीतरी तुम्हाला वाटेल की नाही की आपणही काहीतरी मागितलं पाहिजे. आहे की नाही? प्रपंचामध्ये एक व्यवहारच आहे की आपण ज्याच्याकडून मागतो ती वस्तू आपण कधीतरी आपल्याला कामा पडेल म्हणून आपण देत असतो किंवा मग व्यवहार करत असतो. तसं देवाला वाटत असेल कधीतरी की आपणही काहीतरी मागावं, म्हणून देवही मागत असतात. परंतु आपण देतो का? काय मागत असतात देव? देव काय मागतात? अनुसरण नाही, एक जीवन मागतात. पूर्ण एक जीवन अर्पण करा, अनुसरण घ्या, असं कोणताही परमेश्वर होता असो, असं जीवाला काय मागतात? एक जन्म इथं द्या, असं मागत असतात. अनंत सृष्टीपासून आपण देवाला मागतच आलेलो आहोत. देव आपल्याला देतच आलेला आहे. हे जे शरीर आहे हे बी काय आपल्या काय कमाईचं नाही शरीर आहे. आपण काय कमाई केली का कुठे जाऊन? एवढं अरबो खरबूज शरीर आहे, याचा मोल नाही शरीराचा. आतापर्यंत कोणतेही लॅबोरेटरी टेस्ट करून सांगू शकले नाही की आपलं हे शरीर एवढ्या एवढ्या मोलाचं आहे म्हणून. करू शकला कोणी नाही. असं मौल्यवान शरीर देवानं दिलं. भरपूर काही देव देतच आहे, परंतु आपण कधीतरी देवाचा विचार करायला पाहिजे की देवाने आपल्याला एक वस्तू मागितलेली आहे, आपण कधी ना कधी ते दिली पाहिजे. यायला पाहिजे की नाही विचार? विचारच येत नाही की येते विचार बस. प्रपंच करून परमात्माकडे जाता येते की नाही? समजा आता जमते ना, मग जमते. मग एक पूर्ण जीवन, एक जन्म. जन्म कशाला म्हणतात? मी द्विजचा अर्थ सांगितलेला आहे की संन्यास घेतल्यानंतर जन्म झाला तुमचा, तिथून तुमचा जन्म झाला, तिथूनचा पुढचा जन्म परमेश्वराला द्यायचा आहे. म्हणजे एक जन्म आलाच ना पूर्ण. द्विज म्हणतात. जो कोणी साधू असेल त्याला द्विज म्हणले जाते. एका अर्थानं. कोणत्या? कारण की 2 जन्म झालेत. म्हणून अनुसरला म्हणजे जन्म झाला नवीन, आणि तिथून समोरचा पूर्ण आयुष्य त्यांनी देवाला दिलं पाहिजे. म्हणजे एक जन्म देवाला दिल्यासारखाच आहे. तव तिचा जोंधळा बरवा पिकला. तेव्हा त्या बाईचा श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी तिने नवस केला आणि तिचा जोंधळा म्हणजे शेतातली ज्वारी एकदम मस्त पिकली. राशी घरासी आली. जे राशी होती झालेली ते पूर्ण घरी येऊन पडली. परी करू विसरली. जे काही नवस बोलला होता तो नवस फेडण्याचाच विसरून गेली ती बाई. आणि गोसावी एकुदी बाहेरी बिजे करीत होते. बाहेर जात होते कुठेतरी. तव ते बाईल पहिला कडून येत होती. पलीकडून ती बाई पण येत होती जिने नवस बोलला. ते विचार चिरियावरी समीप कोणत्या पासी भेटी झाली. विचार चिऱ्याच्या जवळ कोणत्या पाशी? तिथं श्रीप्रभू महाराजांची त्या बाईची भेट झाली. आणि गोसावी पालवा पिळा घेतला. श्रीप्रभू महाराजांनी लगेच तिचा पालव पदर धरला आणि पिळा घेतला. लहान लेकरू जसं पिळा घेते आईच्या याला पदराला, त्याप्रमाणे श्रीप्रभू महाराजांना तिथे त्या बाईच्या पालवला म्हणजे त्या पदराला पिळा घेतला. मग म्हणितले आओ मेली जाय नवसियाची थेटरी देना म्हणे. तू नवस केला होता ते देणं बाई आता माझं मला, असं श्रीप्रभू महाराज म्हणायला लागले. आणि या ठिकाणी देवता असती जर घरात आग लावून दिली असती, चक दोन भस्मसात झाला असतं. परंतु परमेश्वर आहेत म्हणून काय म्हणतात, लेकरासारखं येऊन पदराला धरून माईला मागतात. तसं श्रीप्रभू महाराज मागायला लागले की माझं मला काय ते थिएटर तुला 1 द्यायची की 2 द्यायची ते तेवढं मला दे, माझं मला खायला. कारण तू बोलली होती, मी काय त्या दारी मागायला आलो नव्हतो. म्हणून ते श्रीप्रभू महाराज तिथे गेले आणि आपलं आपल्या हिश्श्याचं मागायला लागले. तिया म्हणितले देईन रावळो विसरलिये रावळो. देईन रावळो, मी तुम्हाला तुमचं ते काय मी नवस बोलले होते देईन, आणि विसरलिये रावळो, इतके दिवस मला आठवणच नाही राहिली. मग तिया ठेटरी केली. तो जो कोणता पदार्थ होता त्या ज्वारीच्या पिठापासून तयार करायचा ठेटरी, तेच केला.
मढासी घेऊनी आली, राजमठामध्ये घेऊन आली. मग गोसावियांसी आरोगणा झाली, श्रीप्रभू महाराजांना आरोगण झाली. एकी वासना दुसरा दिसी उमाईसी जोनळे सडिले. एकी वासना, दुसऱ्या महानुभावांच्या मते की उमाईसानं ते जोनळे सडले. मग दळुनी ठेटरी केली. त्या बाईनं मग काय केलं, याचा अर्थ उमाईसा जर ते कांडून स्वतः ठिटर तयार करत आहे म्हणजे त्या बाईनं फक्त ज्वारी आणून दिली, तयार करून काय आणून दिले नाही. मग ते उमाईसानंच ठेटर तयार केलं. आणि मग गोसावियांसी आरोगणा ठेटरी केली. तिथं श्रीगुरु महाराजांना ठेटरीची आरोगणा दिली. मग एरी दिसी ताट केले. दुसऱ्या दिवशी मग आरोगण्याला ताट केला. आदल्या दिवशी ते बाईला बोलले श्रीगुरु महाराज, मग त्या बाईने ज्वारी आणून दिली. दुसऱ्या दिवशी काय करायचं ते केलं व्यवस्थित आणि पदार्थ तयार करून श्रीगुरु महाराजांना अर्पण केला. ताट केले. गोसावी आसनी उपविष्ट झाले. ताट केला आणि श्रीगुरु महाराज तिथं आसनावर उपविष्ट झाले. मग गोसावी म्हणतले आओ मेली जाये, ठेटरे घाली घाली ना म्हणे. तिया म्हणतले जी जी, ठेटरे नाही जी, ठेटरे नाही असं उमाईसा म्हणते. आओ आहाती आहती म्हणे, एके उरली असे ती. जे ठेटरे तयार केले त्याच्यामध्ये एक दोन उरलेला आहे. आदल्या दिवशी आरोगण झाली ठेटऱ्याची आणि दुसऱ्या दिवशी आरोगण्याला बसले, त्यावेळेस श्रीगुरु महाराज आरोगण्यासाठी ठेटर मागत आहेत. मग उमाईसा म्हणते की ठेटरे संपले, परंतु श्रीगुरु महाराज म्हणते की एक उरलेला आहे तेवढं घेऊन ये. असं हे दुसऱ्या दिवशी आरोगण्याला बसले पुन्हा. त्यावेळेस श्रीगुरु महाराज मागायला लागले. मग गोसावी आरोगणा केली. तिथं आरोगणा केली. एकी वासना तिचा घरी होणी भक्तिजनी आणले. ठिठरे तर इथले संपले होते बिडारावरचे. मग एकी वासना दुसऱ्या महानुभावांच्या मते की इथले ठेटरे संपले होते, तर त्या बाईने नवस केला होता. त्या बाईच्या घरी जाऊन भक्तजनांनी ठेटरे आणले आणि श्रीगुरु महाराजांना ओळखविले. रजकी दत्त तुरी मागणे. जे धोबी होते त्या धोबींना दत्त म्हणजे देणे, तुरी मागणे. दत्त म्हणजे दिलेल्या तुरी मागून आणल्या. शिळिया तुरी होतिया, तिया आबाईसी परटिणीसी दी सुदलिया. शिळ्या तुरी होत्या ते त्या परटिणीला देऊन टाकल्या, धोबियाला देऊन टाकल्या. मग गोसावियांसी ताट केले. श्रीप्रभूंना ताट केलं. मग आसनी उपविष्ट झाले, आसनावर बसले. मग गोसावी म्हणतले आओ मेली जाय, तुरी घाली ना म्हणे. ताटामध्ये तुरी वाढ आरोगण्यासाठी. आओ तुरी आणि ना म्हणे. मग केशव नायकाची घरुणी तुरी आणलिया. केशव नायकाची तुरी आणल्या. आता आरोगण्यासाठी तुरी वाढायला ताटामध्ये, म्हणजे ते मुरू घातलेल्या फोडणी दिलेल्या तुरी असतील तेव्हाच ते ताटामध्ये वाढत आहेत. तर तशा त्या तुरी फोडणी दिलेल्या चांगल्या मुरू घातलेल्या तुरी केशव नायकाची इथून आणल्या. जी शिळ्या होत्या काल केलेल्या त्या परिठिणीला देऊन टाकल्या होत्या बाबाशांनी, आणि दुसऱ्याच्या इथून केशव नायकाच्या इथून आणल्या तुरी आणि श्रीप्रभूंना वाढल्या. मग ताटी ओळगविलिया. ताटामध्ये ठेवल्या. गोसावी ऐसिया आवळो किलिया. पाहिल्या. मग गोसावी म्हणतले आओ मेली जाय, तियाची आणि ना म्हणे. ज्या परठीला तू तुरी दिल्या त्याच तुरी मला पाहिजेत असं श्रीप्रभू महाराज म्हणत आहेत. मग आबाईसी परठिणीची एक घरुणी तुरी आणलिया. परठिणीच्या घरून तुरी आणल्या. मग ऐसिया अवलोकिलिया. मग पुन्हा परठिणीच्यातून तुरी आणल्यानंतर श्रीप्रभू महाराज त्या तुरीकडे पाहतात. मग गोसावी म्हणतले, श्रीप्रभू महाराज म्हणतात या माझा आता होय म्हणे. आता माझा होय म्हणे, म्हणजे आता खाण्यास योग्य आहे त्या तुरी. मग आरोगणा गुळळा विडा झाला. सर्व काही आटोपलं. श्रीप्रभू महाराजांचा आरोगण झाली, गुळळा झाला आणि विडाही घेतला. दिवाळी ओवाळता पुहचळी म्हणणे. पाडव्याचा दिसी गोसावियांसी माची आवरी आसन. नगर स्त्रिया तळिया उचलिती मढासी येती. गोसावियांसी ओवाळती. दिवाळीच्या सर्व बाया ओवाळायला आल्या राजमठामध्ये श्रीप्रभूंना.
माहीम भट्ट थाळा चोळी घालती, थाळ्यामध्ये त्यांच्या ओवाळणीच्या ताटामध्ये चोळी घालायच्या. एकी ओवाळीता गोसावी म्हणतले आहो पुष्चळी पुष्चळी होय म्हणे, ते लाजली पळाली मग माहीम भट्टी तिचे लेख घरासी पाठविले. पेंधी सुंदरी नारी म्हणणे, पेंधी ते एका ब्राह्मणाची स्त्री, ते पांढरा धोंगडा नेसली होती. एका ब्राह्मणाची स्त्री ती पेंधी होती, तिचं नाव पेंधी होतं. ती पांढरा घोंगडा नेसली होती, पांढरं वस्त्र नेसलं होतं, एकदम जाडं भरडं जाड सुताचं तयार केलेलं वस्त्र असं तिनं प्रावरण केलेलं होतं. मूड बाह्यांची चोळी, कोपरापर्यंत बाह्या अशी तिची चोळी होती. आवया ऐसी डोई, मडक्यासारखं तिचं डोकं होतं. वेखंडेले दात, दातावर किटन चढलेलं होतं. हाती कथिलाचे दोरे, हातामध्ये कथिलाचे दोरे घातलेले होते. पायी कासयाचे पोल्हेरे, पोल्हेरे हा अलंकार हातामध्ये घालायचा असतो, परंतु या बाईसाहेबांनी पायात घातलेला होता. हाती टिकेची मुदी, मुदी घातलेली होती. मसी ऐसी काळी, काळीशार म्हशी सारखी, म्हणजे म्हशी असं काजळाला म्हणतात, तर काजळासारखी काळी होती. ते पाण्यासी गेली होती, पाण्याला गेली होती. ते घागरी घेऊन आली, घागरी घेऊन आली. तवसेजी म्हणितले आओ तू रावळा, ते ओवाळू गेली होतीसी. श्रीप्रभूंना ओवाळण्यासाठी गेली होती का तू, असं शेजारच्या बाया म्हणायला लागल्या शेजारनी. तिया म्हणितले ना नाही, गेली नाही म्हणे मी. आओ जासी ना, राऊळ चोळी देता ती. ते सांगते बाजूची बाई की राऊळ चोळी देत आहेत ओवाळणी केल्यानंतर. का चोळीचे लेख देता ती, किंवा चोळी जर नाही दिली तर चोळीची लेख म्हणजे चोळीची जी किंमत असेल, 4-6 दाम काय असतील ते श्रीप्रभू महाराज देत आहेत. आणि ते हरखेली, हर्ष उत्पन्न झाला. घागरी ठेविली, घरा अंतू गेली, घागर ठेवली, पटकन घरामध्ये गेली धावत धावत. दिवेयाचे नी तेले डोई सरीसी केली. कधी डोक्याला फणील न लावणारी बाई होती ती, मडक्यासारखं डोकं झालेलं. तर गेली गडबडीमध्ये दिव्याचं तेल घेतलं, गोड तेल आपला हातावर घेतलं, कसं तरी आपण येडं वाकडं तेल लावलं डोक्याला. दिव्याचे नी तेले डोई सरीसी केली, त्या दिव्याच्या तेलाने डोकं व्यवस्थित केलं. रांधवणाचे काजळ डोळा भरिले. रांधवणाचे काजळ, जे काजळ होतं एखाद्या भांड्याचं, स्वयंपाक करतो आपण त्या भांड्याला काजळ येते, चुलीवर स्वयंपाक व्हायचे, तर ते पटकन काजळ घेतलं थोडंसं आणि डोळ्यात घातलं. जी तेलकट भांडे असतात त्या तेलकट भांड्याला असं बोट घेतलं का बरोबर पोटाला काजळ लागते, तर ते काजळ घेतलं बाईनं आणि डोळ्यात घातलं. कुंकुमाचा कपाळ भरी थेबडू लाविला. एवढं मोठं कुंकू लावलं, कपाळ भरून कुंकू लावलं. थाळा टोळे उजळवणी ठेविली. थाळ्यामध्ये टोळे, जुन्या काळामध्ये जे श्रीमंत असतील त्यांच्या घरी पितळाचे, तांब्याचे, सोन्याचे, चांदीचे दिवे असायचे श्रीमंत लोकांचे, आणि जे गरीब त्यांच्याकडे कशाचे, दगडाचे दिवे असायचे. मग या बाई साहेबांनी दगडाचा दिवा होता त्यांच्या इथे, मग त्यांनी तो पेटवला आणि घेऊन गेले. मुठी भरी जोनळे घातले. ओळण्याची पद्धत, एक मुठभर जोनळी म्हणजे ज्वारी ताटामध्ये घेतली. मग निघाली श्रीप्रभू महाराजांकडं. मग गोसावियांसी माचयावरी तैसेची आसन असे. श्रीप्रभू महाराज तिथं बसलेलेच होते माचोळ्यावर. तव ते भवंते अवघे भक्तिजन बैसले असती. श्रीप्रभू महाराजांच्या जवळ सर्व भक्तजन बसले होते. तव पेंधी आली. ह्या बाईसाहेब गेल्या तिथं. हासत ते भक्तिजनी देखिली. हसतच गेली तिथं, आणि ते सर्व भक्तिजनांनी पाहिलं.
आणि म्हणितले जी जी पेंधी सुंदरी नारी एकी येते जी. इथं एक पेंधी नावाची सुंदर नारी येत आहे ओळखण्यासाठी तुम्हाला. तव आली अवघे भक्तिजन एकीकडे ओसरले. सर्व भक्तिजन बाजूला झाले हिला रस्ता दिला श्रीप्रभूंपाशी जाण्यासाठी. गोसाविया पुढे उभी राहिली. श्रीप्रभू महाराजांपुढे जाऊन उभी राहिली. गोसाविया ते ओवाळिले. श्रीप्रभू महाराजाला ओवाळलं. मग म्हणितले राऊळ चोळी द्या. ओवाळलं आणि लगेच चोळी मागायला लागली. कारण की त्याच्याच अपेक्षाने गेली होती ना धावत धावत. का चोळीचे लेख द्या. त्या बाईने सांगितलं होतं चोळी द्यायला नाही तर मग चोळ्याचे जे पैसे लागतील ते द्यायलेत. मग लगेच म्हणायला लागली ओवाळणं झालं घाई गडबडीत ओवाळला असेल आणि म्हणायला लागली चोळी द्या नाही तर चोळीचे पैसे द्या माझे. म्हणून ओवाळू लागली. ओवाळणं चालूच होतं. ओवाळणं झालंही नाही अजून. ओवाळू लागलीच होती इथं. ओवाळणं चालूच होतं आणि लगेच चोळी मागायला लागली. चोळीचे पैसे द्या नाहीतर काहीतरी द्या दोन्हीपैकी. चोळीचे पैसे द्या नाहीतर चोळी द्या असं मागणी. ओवाळणी चालू आणि मागणी ही चालू बाईसाहेबांची. म्हणून ओवाळू लागली. मग गोसावी अवळोकिली. गोसावी यांनी पाहिलं आणि गोसावी माहिमभटाची वास पाहिली. श्रीप्रभूंना काय आलं पक्की हावरी बाई दिसायली. मग श्रीप्रभू महाराज म्हणतात माहिमभटाची वास पाहिली. माहिमभटाकडे पाहिलं आणि श्रीप्रभू महाराज म्हणतात मग म्हणितले आओ मेली जाये दोन्ही घाली घाली ना म्हणे. श्रीप्रभू महाराज म्हणतात की दोन्ही घालायचे जवळ म्हणजे चोळीही द्या आणि पैसेही द्या. दोन्ही देऊन टाका बाबा. लईच बाई म्हणजे जास्तच हे दिसायली उतावीळ. श्रीप्रभू महाराज म्हणजे जेव्हा देवा एवढ्या यानं आली ते काय देवाच्या दर्शनात थोडी आली होती. तिची इच्छा झाली होती हेच पाहिजे होतं मला. आणि हेच जर माझी त्याने म्हणलं असतं की वळणीला गेली नाही का श्रीप्रभूच्या आणि देत तर काहीच नाही ते फक्त वळणीला जाऊन अशी म्हणली असती गेली असते का धावत. घाई घाई ते घागर ठेवली पण घेऊन आली. पटापट मेकअपही केलं आणि आली पण. मग दोन्ही घाली. श्रीप्रभू महाराज म्हणतात की दोन्ही घाली घाली ना म्हणे. दोन्हीही देऊन टाका यांना. माईम भटी चोळी आणि सादाम घातले मग ते गेली. चोळीही दिली माईम भट्टांनी आणि 6 दान दिले. शेल्ली आठवण राहील पक्की तुम्हाला आहे की नाही. वळगी लिहायला लागली. पाडिवा भिडी त्याग देणे. पाडव्याचा दिसी गोसावियांसी साळे पुढीला घोड्यावरी आसन असे. शाळे पुढील घोड्यावर श्रीप्रभू महाराजांना आसन होतं. घोडा होते दगड होता तिथे. त्या दगडावर आसन होतं. त्या घोड्याला दगडालाच घोडा असं म्हणायचे. पाडव्याचा दिवशी भिडीचा अवसरू ऐकिला. पाडव्याच्या दिवशी सणवार असला म्हणजे ते वासुदेव वगैरे येत असतात. काही गाणं म्हणतात काही काव्य म्हणतात. तर पाडव्याच्या दिवशी त्या वासुदेवाचा अवसर ऐकला म्हणजे त्यांचं गायन ऐकलं. डोये मोरविसांची वेठी मोरपंखांची टोपी होती डोक्यावर. पिलीचे नेसला होता वस्त्र नेसलेलं होतं पिवळ्या रंगाचं. माथा दौडी माथ्यावर फेटाही होता. अंगी नीलवर्ण उटी निळ रंगाची थोडी निळसर वर्णाची उटी लावलेली होती.
हाती चिपोळी, चिपोळे वाजवायचे असतात त्या चिपोळे होत्या हातामध्ये. दौडीचे वाजवी तू ऐसा अवसरू गोसावी ऐकिला, असा अवसर श्रीप्रभू महाराजांनी ऐकला. उंच ओसरी सामाईसे घुसळी सोनयांची सरी मांदरिया ऐसा गीतू ऐकिला, असा एक गीत त्यांनी म्हटला. तयासी माहिम भटी ओली पसायासी दिधली, मग गोसावी बीजे केले, रश्मी वस्त्र दिले त्याला आणि तिथून श्रीप्रभू महाराज निघून गेले. नेसवनीकारी व्यवस्था कथन. नेसवनीकारी जे वस्त्र प्रावन करणारे लोक असतात त्यांची व्यवस्था कशी असायला पाहिजे हे श्रीप्रभू महाराज सांगतात. गोसावी म्हणितले रांडे बाईले पाटू तरी आधी पांढरे द्यावे, पांढरे वस्त्र द्यायला पाहिजे अगोदर. मग मांजिते द्यावे आधी दोन्ही पोळ्या वाढवाविया, मग चारी वाढवाविया आधी तेल ठोंबरा वाढवा, मग तूप तांदूळ वाढावे. असं हे कपडा देण्याची अन्न देण्याची रीत श्रीप्रभू महाराज सांगायले. सांडियसी तरी आधी माजिटे सावले नेसावया द्यावे, आधी चारी पोळ्या वाढाविया, मग दोन्ही वाढाविया आधी तूप तांदूळ वाढावे, मग तेल ठोंबरा वाढावा, शेजारी बाज घालावी एरवी आगी लागेल, मग नांदो अथवा न नांदो परिपाटू दामू रोकडा, मग माहिम भटी महाजना ते पुसिले तेही अवघे तैसेची सांगितले. कोणाला कसं द्यायला पाहिजे वस्त्र किंवा अन्नदान कसं करायला पाहिजे, वस्त्र कोणाला कसं द्यायला पाहिजे हे सर्व वर्णासहित सांगितलं श्रीप्रभू महाराजांनी. आणि मग हे सर्व श्रीप्रभू महाराजांनी सांगितलं आणि तरी माहीम भट्ट जाऊन महाजनांना विचारतात की नेसवणीकारीची व्यवस्था कशी आहे. म्हणजे कोणाला जर चिरचोळी करायची असेल तर त्या बाईला कशी करायला पाहिजे हे असं श्रीप्रभू महाराजाला माहीम भट्ट महाजनाला जाऊन पुन्हा विचारतात. आणि माहीम भट्टाला महाजने पुन्हा हीच परी सांगतात की याच परीनं करायचं असते. लेकी जाबाई येते म्हणणे एकुदी गोसावी रायांगणी वेढे करीत असे ती. एके दिवशी रायांगणामध्ये श्रीप्रभू महाराज वेढे करत होते. रायांगण म्हणजे कोणतं? नाही हो, घरासमोरचा आवार असतो त्याला रायांगण म्हणतात. परंतु इथं रायांगण कोणतं? राजमठाचं, जे आता आपण नमस्कार करतो जिथं महाद्वाराचं स्थान आहे तिथून असं मागे गेलं की मोठा आवार आहे त्याला रायांगण म्हणतात. तिथं श्रीप्रभू महाराज खेळत होते. पलीकडून नाही का ते त्रिपुरुषाचा मठ आहे, तिथं महादेवाचं मंदिर आहे, खाली उतरून जावं लागतं खाली. ते सर्व आवार त्याला रायांगण म्हणतात. तर ते रायांगण आहे. तर त्या रायांगणामध्ये श्रीप्रभू महाराज काय करत होते? वेढे करीत होते, असे फिरत होते तिथं त्या रायांगणामध्ये असे गोल. गोसावी म्हणितले श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ मेला जाये लेकी जाबाई येईल म्हणे नये म्हणे आओ येईलची म्हणे. लेक आणि जाबाई नक्की येणार आज असं श्रीप्रभू महाराज म्हणतात. लेकी उठावी म्हणे नहाणावी म्हणे चिरचोळी घ्यावी म्हणे असं अनुवाद करायला लागले श्रीप्रभू महाराज. बरवे जेऊ घालावे म्हणे, चांगलं जेवायलाही केलं पाहिजे. जावयाची पासवडी घ्यावी म्हणे, लेकीला चिरचोळी करायची आणि जाव्यालाही कपडे घ्यायचे. तव सावळापुरीची एकी ब्राह्मणाची सून, सावळापूरच्या एका ब्राह्मणाची सून, तिची मायबाप नाही, मायबाप नव्हते तिला, भाऊ बहिणी नाही, भाऊ बहिणी नव्हते. तिची थोरू सासुरे वासू करीती, त्या बाईला तिच्या घरचे खूप सासरवास करायचे. एकुदी तिचे नि भ्रातारे मारिले, त्या बाईच्या पतीने तिला एक दिवस मारलं.
एकुदी तिचेनी भ्रातारे मारिले. त्या बाईच्या नवऱ्यानं तिला मारलं. आणि सवी दिधली, शिवाई दिल्या, म्हणजे शिवाय दिल्या तिला. जाय निदैवाचे निदैव, तुला तर काही दैवच नाही, तू निदैवाची निदैवी आहेस, असं तिला तो तिचा मालक म्हणला. ते रोसे निघाली, तिला राग आला आणि ते रागामध्येच निघाली. तिचे निवरे ते पुसिले, तिच्या मालकाने विचारलं, तू के निघालीसी, तू कुठे चालली? तिया म्हणितले, मी आपुलिया माहिरा जाती असे, मी माझ्या माहेरला जात आहे असं ती सांगते. के असे तुझे माहिर, तिचा पती तिला विचारतो की तुझं माहेर कुठं आहे? तिया म्हणितले, हे नव्हे रिद्धपुरी असे, हे नाही का रिद्धपुरा, इथं माझं माहेर आहे असं ती सांगते तिच्या नवऱ्याला. तेने म्हणितले, तेच कोण असे, तिथं कोण आहे बरं तुझं, असं विचारतो तो. ना राऊळ आहाती म्हणून निघाली, राऊळ आहेत असं सांगते आणि तिथून निघते ती. तिये मागे तोही निघाला, तिच्या मागे तोही निघाला. माहिमभट्टी म्हणितले, माहिमभट्ट म्हणतात, आजी गोसावियांची लेकी कवणी पा येईल. गोसावियांची कोणती लेख आहे अशी, कोणती लेख आहे अशी, आणि ती आज येणार आहे. तव ते आली, ती सावळापूरची लेख आली. गोसावी लेकीसी खेव दिधले, लेकीला खेव दिलं, क्षेमालिंगण दिधलं. ते गोसावियांचा गळा धरुणी रडो लागली, श्रीप्रभू महाराजांच्याच गळ्यात पडून रडायला लागली. मग जावाये खेव दिधले, जावयानंही क्षेमालिंगन दिलं. मग आबाईसी तिसी उटिले नहानिले, जेऊ घातले, उटिलं नहानिला आणि जेवही घातलं त्या लेकीला, श्रीप्रभू महाराजांच्या लेकीला. 5 दिवस होती, 5 दिवस होती श्रीप्रभू महाराजांची ही मानस कन्या, ती 5 दिवस रिद्धपूरला होती. मग माहिमभट्टी चिरचोळी घेतली, सर्व पैशांचा व्यवहार माहिमभट्टाकडे होता, त्यामुळं ते बाजारात गेले आणि काय बाजारात करायचा होता तो केला, चिरचोळी आणली. जावायासी पासवडी घेतली, जाव्यालाही काय धोतर वगैरे घ्यायचं असेल ते घेतलं. मग ते गेली, मग ते लेक तिथून गेली. मग एकुदिसी दुरडी भरी धीडरी, वेडी भरी तूप घेऊन आली. एका दिवशी मग ते दुर्डी भर धिरडे घेऊन आली आणि वेडी भर तूप, एक बुदलं तूप ठेवायचं एक भांड, त्याला वेडी म्हणतात, ते भरून तूप घेऊन आली. गोसाविया पुढे ठेविले, गोसावियांची माची आवरी आसन असे. गोसावी धीडरी मोडीती आणि वेडी अंतू चुबळीती, ते धुरडं मोडायचं असं, आणि त्या भांड्यातच तुपाचं जे भांडं होतं भरून आणलेलं, त्या भांडं म्हणजे मोठं भांडं नाही बरं का, छोटं भांडं असं छोटंसं असं काहीतरी असेल ते तुपाचं, त्याच्यामध्ये बुडून श्रीप्रभू महाराज आरोहण करायला लागले. आरोगिती मग आबाईची दुरडी परती काढली, तिथून श्रीप्रभू महाराजांच्या समोरून दुरडी बाजूला काढली आबाईसानं. गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ मेली जाये, गोड आहे म्हणे, आहो काह्या नेतासी, गोड आहे धिरडे आणि तू कशाला नेत आहेस माझ्या समोरून, असं आबाईसाला प्रश्न केला श्रीप्रभू महाराजांनी. आबाईसी म्हणितले, आबाईसा म्हणते यावर, जी जी आता पुरे किजो जी, आता बस करा, आता बस करा, असं आबाईसा म्हणते श्रीप्रभू महाराजांना. मग श्रीकरे श्रीमुख प्रक्षाळिती, श्रीकरानं श्रीमुख प्रक्षाळन केलं म्हणजे धुतलं. मग गुळळा विडा झाला, गुळळा आणि विडा झाला. ते आपल्या गावाची गेली, आपल्या आपल्या गावाला निघून गेली. कोण्या गावची होती ती बाई, लेक कोण्या गावची होती? सावळापूर्ण. रावसगाव आपल्या इकडे राहिलं, रामसगाव गंगा तीराला, वराडामध्ये कशाला नेले, सावळापूर.